नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती, स्टडी प्लॅटफॉर्मवरती। बघा, आता जी काय आपली राज्यसेवा 2024 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी जी काय आपली बॅच चालू झालेली आहे, त्या बॅच मधला किंवा त्या परीक्षेसाठी असणारा इतिहास हा जो काही विषय आहे, या विषयाचा आज आपल्याला ओरिएंटेशन बघायचं आहे। मग सर, ओरिएंटेशन म्हणजे नेमकं काय हो? ओरिएंटेशन म्हणजे त्या विषयाची ओळख, त्या विषयामध्ये आजपर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये त्या इतिहासामध्ये किती प्रकार आहेत, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन इतिहास, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यातला मध्ययुगीन आणि मग पुन्हा आधुनिक, असे काय एकूण प्रकार पडतात। आणि मग नेमकं या विषयाबद्दल काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, या विषयामध्ये नेमकं काय आहे, या सर्वच गोष्टींची चर्चा करण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। चला तर मग काय करूया, आता आपण आपल्या ओरिएंटेशन लेक्चरला चालू करूया। तुमचे काही डाऊट्स वगैरे जे काही असतील हे तुम्ही काय करायचे, लिहून ठेवायचे आहेत। आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे। आणि जर का समजा तुमच्या मनामध्ये इतिहास या विषयाबद्दल काही भीती असेल, तर ती भीती मी नक्कीच या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। मी ज्या पद्धतीने तुमच्या मनातील इतिहासाची भीती ज्या पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, अगदी त्याच पद्धतीने तुम्हीही तुमच्या मनातील इतिहासाविषयीची चिंता ही दूर करायची आहे, कारण चिंता ही चिते समान असते। येते विषय लक्षात? चला मग काय करूया, आता आपण बघूया नेमकं हे ओरिएंटेशन लेक्चर आहे तरी काय। बघूया आता आपल्याला जी काय आपली बॅच चालू होणार त्याच्याबद्दल बघायचं आपल्याला। राज्यसेवा पूर्वपरीक्षा घटक आहे इतिहास, आणि त्याच्यावरती आपल्याला भारत आणि महाराष्ट्र अशा दोन्ही याच्यावरती घटकावरती येतात। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कुठलीही जर का पूर्वपरीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, जर का आपल्याला क्रॅक करायची असेल आणि आपल्याला लाखो विद्यार्थ्यांच्यातून हजारो विद्यार्थ्यांच्या मध्ये येऊन जर का आपल्याला पद घ्यायचं असेल, तर मग मात्र आपण इतरांच्यापेक्षा काही वेगळं करणं नक्कीच गरजेचं असतं आणि ते करायलाच पाहिजे। ठीक आहे, मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की PYQ ॲनालिसिस कसं करायचं असतं। आजपर्यंत बरेच यशवंत विद्यार्थी तुम्ही बघितले की ते प्रत्येक जण असं म्हणतो की सिलेबस, त्याच्यानंतर पुन्हा PYQs आणि पुन्हा असणारी रिव्हिजन इज इक्वल टू सक्सेस, हा ट्रायंगल आहे। मग नेमकं PYQ ॲनालिसिस प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याच्या तोंडामध्ये हे असतं। मग नेमकं PYQचं ॲनालिसिस करायचं तरी कसं असतं, रिव्हिजन म्हणजे काय असते, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी काय करणार आहे, उहापोह करणार आहे। आणि जोपर्यंत आपली एखादी स्वतःची रणनीती असत नाही, जोपर्यंत आपली स्वतःची एक स्ट्रॅटेजी असत नाहीये, तोपर्यंत आपण कुठलीही परीक्षा क्रॅक करू शकत नाही, हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे। येतो विषय लक्षात? चला तर मग सुरुवात करूया आता आपला इतिहास जो घटक आहे त्याच्याबद्दल। बघा, आता जो इतिहास म्हटलं ना की राज्यसेवा, आता आपण काय करूया, सुरुवातीला मेन्स बद्दल पण आपलं ओरिएंटेशन होणारच आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट। पण आता जी काही येणारी 28 एप्रिलला असणारी जी काही पूर्वपरीक्षा आहे, या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे। येतो विषय लक्षात? बघा, मग इतिहास म्हणलं की आता लक्षात घ्या, हे जे दोन आहेत घटक, याच्यामधला प्राचीन असेल आणि याच्यामधला मध्ययुगीन असेल, हे दोनच घटक आपल्याला फक्त पूर्वपरीक्षेला आहेत। किती आहेत? फक्त हे दोन्ही घटक आहेत, हे फक्त पूर्वपरीक्षेला आहेत 28 एप्रिलसाठी। आणि जे मुख्यला आहे ना, मुख्यला फक्त आपल्याला हा आहे बघा, इतिहास, 3 त्याचे प्रकार आहेत। येतो विषय लक्षात? म्हणजे मुख्यला काय आहे, फक्त आधुनिक आहे। काय आहे? मुख्यला फक्त आधुनिक आहे। तर याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन हे दोन्ही विषय कशाला आहेत, आपल्याला फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आहेत। येतो विषय लक्षात? हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्यायचं आहे, कारण इतिहासाचा आवाका एवढा मोठा नाहीये, तुम्ही जेवढा समजताय। क्लिअर? काही गोष्टी सोडून पण द्यायच्या असतात, काही गोष्टी धरायच्या पण असतात। ठीक आहे, नेमकं काय सोडायचं आहे आणि काय धरायचं आहे, किंवा टू डू ऑर नॉट टू डू, हे ज्यावेळेस आपल्याला कळतं त्याच वेळेस आपल्याला यश मिळत असतं। येतो विषय लक्षात? मग या प्राचीन इतिहासामध्ये काय विचारलंय, मध्ययुगीन इतिहासामध्ये काय विचारलंय आणि आधुनिक इतिहासामध्ये काय विचारलंय, या सगळ्यांचा आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं आहे, सविस्तर आढावा घ्यायचा आहे। बघूया मग, तुम्हाला कळलं इतिहासाचे एकूण 3 प्रकार पडतात आपल्याकडे। एक म्हणजे तो आहे पहिला प्राचीन, दुसरा म्हणजे मध्ययुगीन आणि तिसरा जो आहे तो म्हणजे आधुनिक। आता विषय असा आहे की हे इतिहासाचे कालखंड नेमके पाडले कोणी? ठीक आहे, आता इतिहासाचे कालखंड कुणी पाडले किंवा कोणता कालखंड, प्राचीनचा कालखंड काय, मध्ययुगीनचा कालखंड काय आणि आधुनिकचा कालखंड काय, मग हे नेमके कालखंड कशावरून ठरले गेले, तर मानवाच्या होणाऱ्या प्रगतीवरून हे हळूहळू कालखंड पडत गेलेले आहेत। बघूया मग आता आपण याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही। ठीक आहे, आता आपण ते इतिहासाचे 3 प्रकार बघितले। आता आपल्याला बघायचं आहे अभ्यासक्रम बघायचा आहे, कारण लक्षात घ्यायचं, कुठल्याही जर का आपल्याला कुठलंही युद्ध जिंकायचं असेल तर त्या युद्धाची रणनीती आखणं हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय महत्त्वाचं आहे। मग रणनीतीसाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपल्याला असणारा अभ्यासक्रम। ठीक आहे, बघा मी काय सांगतो तुम्हाला सगळंच आहे। मग सर, या इतिहासाच्या अभ्यासासाठी समजा आधुनिक भारताचा इतिहास घ्या तुम्ही, किंवा त्याच्यामध्ये दुसरा अजून कुठला तरी विषय घ्या, मग सर सगळंच करणं गरजेचं आहे का हो? नाही ना। मग संपूर्ण पुस्तक करणं गरजेचं आहे का सर? बिलकुल नाही। आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे दिलेलं आहे तेवढंच करणं गरजेचं आहे। आणि स्पर्धा परीक्षेमधलं पहिलं पाऊल टाकण्याच्या ऐवजी किंवा पहिलं
जे काही शस्त्र असेल तर ते कुठला असेल, आपला अभ्यासक्रम असेल. ज्या व्यक्तीला अभ्यासक्रम माहिती असतो त्याला 100% यश मिळतं. बघा मग अभ्यासक्रम माहिती पाहिजे त्याला, अगदी बरोबर आहे. मग त्याचं PYQ अनालिसिस चांगलं पाहिजे, अगदी बरोबर आहे. आणि त्याला वारंवार त्याने काय केली पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे, वारंवार त्याने रिव्हिजन केली पाहिजे. प्लस त्याने रिव्हिजन करत असताना पहिल्यांदा काय करायला पाहिजे, त्याने रिडिंग पण करायला पाहिजे. रिडिंग करत असताना त्यांनी जी रिडिंग कशातून करायला पाहिजे, योग्य त्या रेफरन्सेस बुक मधून करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, आणि योग्य त्या रेफरन्सेस बुक मधून करायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अभ्यासक्रम म्हणजे फक्त सिलेबस माहिती असणं नव्हे. अभ्यासक्रम म्हणजे तुम्ही PYQ बघितला पाहिजे, त्याच्या रिव्हिजन केल्या पाहिजे, तुम्ही त्याची रिडिंग केली पाहिजे, तुम्ही योग्य ते रेफरन्सेस वापरले पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा कशामध्ये समावेश होतो, अभ्यासक्रमामध्ये समावेश होतो. मग आता नेमकं आपल्याला बघायचं आहे की नेमका याच्यामध्ये अभ्यासक्रम आहे तरी काय. बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघूया आपण. स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. बघा आता याच्यात काय दिलंय बरं. बघा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला कुठेही सांगितलेला नाही. ज्या पद्धतीनं आयोगानं आपल्याला मुख्यचा सिलेबस दिलेला आहे, अगदी त्याच पद्धतीनं पूर्व परीक्षेचा दिलेला नाही. पूर्व परीक्षेला फक्त आपल्याला एवढा दिलाय बघा. काय सांगितलंय, भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास. आता भारताची जी काही राष्ट्रीय चळवळ आहे ना, ही राष्ट्रीय चळवळ सहसा आपल्याकडे 1885 पासून बघितली जाते. कधी बघितली जाते, 1885 ते 1947 पर्यंतचा जो असणारा कालखंड आहे याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय चळवळ असं म्हणतो. मग आधुनिक भारताचा इतिहास, मग त्या भारताच्या इतिहासामध्ये आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, म्हणून आपल्याला आयोगानं असं सांगितलेलं आहे की आधुनिक भारताचा हा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. क्लिअर आहे. मग आता या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वगैरे जे काय आहे हे आता आपल्याला काय करायचं आहे, एकूण बघायचं आहे की हे नेमकं प्रकरण आहे तरी काय. क्लिअर आहे. बघा मग एवढंच बघूया आता आपण. कारण आपला काय आहे, हिस्ट्री विषयाचं ओरिएंटेशन आहे. राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा हा सिलेबस आहे. हा सिलेबस आयोगाच्या वेबसाईटवरचा आहे, म्हणजे आयोगाने डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे. मग आता आपण करायचं आहे, मग सर आयोगाने एवढंच सांगितलंय भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास, मग नेमका आम्ही अभ्यास करायचा तरी काय करायचा. मग संपूर्ण पुस्तक वाचू का, गरज नाही संपूर्ण पुस्तक वाचण्याची. काही सिलेक्टेड टॉपिक्स आहेत, त्या सिलेक्टेड टॉपिक्सवरती कदाचित प्रश्न आलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये हेच करायचं आहे. ओरिएंटेशन म्हणजे काय, त्या विषयाची ओळख करून घेत असताना त्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला कसे मिळतील हे आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये हाय स्कोरिंग टॉपिक बघायचे आहेत, त्याच्यानंतर पुन्हा जे काही ॲव्हरेज आहेत, ॲव्हरेज स्कोरिंग टॉपिक बघायचे आहेत, मिडल ॲव्हरेज स्कोरिंग टॉपिक बघायचे आहेत, लो स्कोरिंग टॉपिक आपल्याला बघायचे आहेत. आणि हे जे काही टॉपिकचे स्कोरिंग आहेत ना, ह्या टॉपिकच्या स्कोरिंगला धरून आपल्याला अभ्यास करायचा आहे. सकाळी उठलाय, अभ्यासिकेत गेलाय, पूर्णपणे पुस्तक वाचत बसलाय सुरुवातीपासून ते एंडपर्यंत, आणि सरते शेवटी जर विचारलं, दिवस संपताना विचारलं की मी काय अभ्यास केला, तर मला काहीही माहिती नसतं. येतो विषय लक्षात. बघा मग आता आपल्याला काय करायचं, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय काय येतं ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. का बरं आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा मी काय सांगतो तुम्हाला, जर का तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेमध्ये बघाल तर प्रश्नांची संख्या ही जास्तीत जास्त कशावरती आहे, या महाराष्ट्रावरती आहे. का बरं महाराष्ट्रावरती, कारण हा जो तुम्हाला इथं भारत दिसतोय या भारताचाच असणारा एक भाग म्हणजे कोण आहे, महाराष्ट्र. आणि आपल्याला सर्व्हिस कुठे करायचे, महाराष्ट्रामध्ये करायचे. येतो का विषय लक्षात. आणि म्हणून आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा अभ्यास करायचा आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वेळेस आपल्याला अजून एक ओरिएंटेशन घ्यायचं आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेला काय अपेक्षित आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला काय अपेक्षित आहे. लक्षात घ्यायचं, परीक्षा जरी एक असेल आणि जरी त्याचे 2 टप्पे असतील पूर्व आणि मुख्य, तरी दोघांच्या डिमांड मात्र वेगवेगळ्या आहेत, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. एव्हरी एक्झाम हॅज अ डिफरंट डिमांड, लक्षात घ्यायचं. मग ती डिमांड कशाची असेल, अभ्यासक्रमाची आहे. पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलाय तो मेन्सलाच प्रश्न विचारला जाईल, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारला जाईल. असं खायचं आहे ते आयोग तुम्हाला अशा पद्धतीने खायला सांगेल. क्लिअर आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस गोंधळून जायचं नाही. मी तुम्हाला सांगेन की या विषयाबद्दल आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे आहेत. आता लक्षात घ्या, पहिल्यासारखा हा विषय राहिलेला नाहीये. गेम चेंजर विषय हा, लक्षात घ्या. बरेच आता गैरसमज आहेत. आता बघायचं आपल्याला वेटेज बघायचं आहे पहिल्यांदा, वेटेज. आणि मग वेटेज बघून आपण काय करायचं आता ते ठरवायचं आहे. मग सर आता हे तुम्ही वेटेज दिलं, हे ठीक आहे, हे कसं वेटेज दिलं तुम्ही, कुठल्या प्रकरणावर किती प्रश्न आल्यात, कुठल्या प्रकरणावर किती प्रश्न आल्यात, हे वेटेज जे ठरवलेलं आहे ते ठरवलेलं आहे आपण PYQ अनालिसिस वरून. कशावरून ठरवलेलं आपण, PYQ अनालिसिस वरून. लक्षात घ्यायचं, 2012ला सिलेबस चेंज झाला आपला, मग 2013 पासून नवीन सिलेबस लागला. 2013 पासून ते 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेपर्यंत, म्हणजे जवळपास 10 वर्षामध्ये, लक्षात घ्या किती, जवळपास 10 वर्षामध्ये. क्लिअर आहे का, 10 वर्षामध्ये किती प्रश्न आले आणि त्या प्रश्नांच्या मध्ये, त्या PYQ मध्ये आपल्याला
पहिल्यांदा एन्शियंट किती आले, त्याच्यानंतर मिडिवल किती आले आणि त्याच्यानंतर पुन्हा मॉडर्न किती आले. ठीक आहे, आय एम ए म्हणजे एन्शियंट, मिडियल आणि मॉडर्न. ह्या तीन घटकांच्या मध्ये आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. मग त्यांची संख्या किती आहे ह्याचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी अभ्यास करायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला हाय स्कोरिंग, लो स्कोरिंग, मिडल स्कोरिंग यासारखे आपल्याला काय करायचं त्याचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. बघा मग आता वेटेज कसं आहे याला, पहिल्यांदा बघणार आहे आपण प्राचीन इतिहास. बघा लक्षात मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हा जो प्राचीन असेल किंवा मध्ययुगीन इतिहास असेल हा आपल्याला फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेला असेल. आणि या प्राचीन आणि मध्ययुगीन पुस्तकासाठी, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासासाठी मी तुम्हाला काहीच ठराविकच पुस्तक सांगणार आहे. प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजेत ते म्हणजे असणारे आपले स्टेट बोर्ड्स. आता त्या स्टेट बोर्ड्समध्ये लक्षात घ्यायचं पूर्वी म्हणजे पूर्वीची म्हणजे जी काही जुनी पुस्तकं आहेत 6वी 7वी आणि आत्ता असणारं जे काही न्यू 11वीचं पुस्तक आहे, न्यू लक्षात घ्यायचं 11वीला जुनं पण पुस्तक आहे. 11वीचं जुनं पुस्तक हे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण जे आत्ता नवीन 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आलेलं आहे ते काय आहे आपलं म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन आहे. येतो विषय लक्षात. त्याच्यामुळे ही ठराविक पुस्तकं आपल्याकडे पाहिजेत. किती झाली पुस्तकं सांगा बरं, 6वी 7वी आणि 11वी 3 पुस्तकं झाली आणि त्यासोबत एकच आपल्याला पुस्तक ठेवायचं आहे ते म्हणजे ल्युसेंट जीके. लक्षात घ्यायचं काय आहे ल्युसेंट जीके. याच्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स सगळं आहे. आणि मी तुम्हाला सांगू का अक्षरशः मी तुम्हाला हमी देतो, हमी की हे एन्शियंट आणि मिडिएवल हे दोन्ही जे प्रश्न आहेत हे थेट ल्युसेंट जीके मधून आलेले आहेत. माझं पटत नसेल पेपर चेक करायचा, पेपर घ्यायचा. समजा आता सय्यद घराण्यावरती प्रश्न आला असेल, लास्ट रिसेंटली 2021 एक प्रश्नसंच घ्या, त्याच्यामध्ये बघा समजा सय्यद घराण्यावरती प्रश्न विचारलाय तर तुम्ही त्या हिस्ट्रीमध्ये मिडिवल हिस्ट्री जी आहे म्हणजे आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणतो त्या मध्ययुगीमध्ये तुम्ही जायचं आहे. त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत आहे, त्या दिल्ली सल्तनतमध्ये सय्यद घराणा आहे आणि त्या सय्यद घराण्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय की खालीपैकी सय्यद घराण्यातील कोणता राजा होता किंवा कोणता राजा नव्हता असा आयोगाने प्रश्न विचारलाय. आणि स्टेट सरळ तिथं काय स्ट्रेट फॉरवर्ड एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये किंवा सय्यद घराण्यातील हे राजे होऊन गेले. येतो विषय लक्षात. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत, ठराविक करायचं आपल्याला. येतो विषय लक्षात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बघा मग आता प्राचीन इतिहास जो आहे काय करायचं, प्राचीन आणि मध्ययुगीन दोन्हींना पण 6वी 7वीची जुनी पुस्तकं आणि 11वीचं नवीन पुस्तक आणि ल्युसेंट जीके एकूण आपल्याकडे 4 पुस्तकं आहेत. एकदम छोटी छोटी पुस्तकं आहेत. तेवढाच आपल्याला करायचं, डोक्याला हेडॅक करून घ्यायचा नाही. सर्वाधिक आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे मॉडर्न इंडियाचा आपल्याला सर्वाधिक अभ्यास करायचा आहे. मग प्राचीन इतिहासावरती 2013 ते 2023 पर्यंत आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. 39 प्रश्न विचारलेत. किती विचारलेले आहेत? 39 प्रश्न. बघूया मग 39 प्रश्नांच्या मध्ये काय आहे आता. बघा सरळ आहे, इथं काही तुम्हाला समजून सांगण्यासारखं नाहीये. इथं काय सांगितलंय बघा की अनुक्रम नंबर, प्रकरण आणि प्रश्न संख्या. बघूया आपण कुठल्या टॉपिकला किती आयोगाने प्रश्न विचारले किंवा किती वेटेज दिलेलं आहे. प्रत्येक चार्टमध्ये आपल्याला जायचं आहे. बघा अश्मयुग आणि मानव निर्मिती, मानव कसा निर्माण झाला किंवा काय याच्यावरती आयोग कधी यदा कदाचित प्रश्न विचारतं. किती प्रश्न विचारलेत आपल्याकडे? 2 प्रश्न विचारलेत. किती प्रश्न? 2 प्रश्न. अश्मयुग आणि मानव निर्मिती 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर ताम्रपाषाण संस्कृती म्हणजे मानव, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की इतिहासाचे कालखंड कसे पडले. मानव जसा प्रगत होत गेला, स्वतःला जसा सिद्ध करत गेला, आधुनिकतेकडे तो झुकत गेला, तसं काय आहे हे आयोगाने देखील प्रश्न वाढवलेले आहेत. बघा येतो का विषय लक्षात. म्हणजे पुराणाश्मयुगातून नवाश्मयुगामध्ये, नवाश्मयुगातून आधुनिक कालखंडामध्ये आलेला हा काय आहे इतिहासाचा अभ्यास आहे आणि तोच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बघा मग इथं ताम्रपाषाणावरती किती विचारलेत? 3 प्रश्न विचारलेत आतापर्यंत. बरं का आतापर्यंत म्हणजे कधीपासून हो सर? मी सांगतो ना 2013 पासून ते 2023 पर्यंत. बघा तुम्हाला यातले काही प्रश्न हे म्हणजे काही प्रश्न असे आहेत आपल्याकडे किंवा काही टॉपिक्स असे आहेत आपल्याकडे जे प्राचीन आणि मध्ययुगीन दोन्हीमध्ये मोडतात. काही टॉपिक आपल्याकडे असे आहेत की जे मध्ययुगीन आणि आधुनिक या दोघांच्या मध्ये मोडतात. ठीक आहे, त्याच्यामुळे इकडे एका दुसरा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो पण सरासरी आजपर्यंत हीच रेंज आहे. PYQचं अनालिसिस करूनच हे डिवायडेशन मी केलेलं आहे. बघा हडप्पा संस्कृती 3 प्रश्न, वैदिक कालखंड 3 प्रश्न, उत्तर वैदिक महाजनपद आहेत बघा लक्षात घ्या 7 प्रश्न, मौर्य कालखंड 7 प्रश्न आणि बौद्ध धर्म जैन साहित्य 1 प्रश्न. बघूया थांबा थोडंसं. ग्रीक राजे 2 प्रश्न, गुप्त कालखंड 3 प्रश्न, गुप्तोत्तर कालखंड 1 प्रश्न, प्राचीन भारत, तत्वज्ञान, कला, स्थापत्य, साहित्य 5 प्रश्न आणि दक्षिणेतील साम्राज्य 2 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. बरं मला सांगा आतापर्यंत तुम्ही याला जो काही रेशो बघितला याच्यामध्ये सर्वाधिक काय आहे बरं? सर्वाधिक कशाला वेटेज आहे? सर्वाधिक 2 प्रकरणाला वेटेज आहे बघा. ते म्हणजे असणारी उत्तर वैदिक कालखंडामध्ये महाजनपद.
म्हणजे आपला जो काही वैदिक कालखंड आहे, या वैदिक टेन्युअर ज्याला आपण म्हणतो, या वैदिक कालखंडाचे दोन प्रकार आहेत, एक वैदिक कालखंड आणि एक उत्तर वैदिक कालखंड, म्हणजे वेदाच्या नंतरचा कालखंड ज्याला आपण उत्तर वैदिक कालखंड असं म्हणतो. मग लक्षात घ्यायचं, जे महाजनपद आहेत, सुरुवातीला जनपद निर्माण झाली, जनपदातून महाजनपद निर्माण झाली, मग असणारी ती 16 महाजनपद, त्या 16 महाजनपदामध्ये सर्वाधिक शक्तिशाली असणारं मगध साम्राज्य. येतं कशा लक्षात, दक्षिणेमध्ये असणारं अशमक महाजनपद, जे की औरंगाबाद या नावानं ओळखलं जातं. मग आयोग तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारतं. याच्यावरती आयोगाने कसे प्रश्न विचारले तुम्हाला माहिती आहे का? बघा, आपले जे काही महाजनपद आहेत याच्यामध्ये सर्वाधिक उत्तरेत कोणते आहेत, नॉर्थला कोणते आहेत, साऊथला कोणते आहेत, ईस्टला कोणते आहेत, वेस्टला कोणते आहेत, आणि सर्वाधिक पॉवरफुल असं कोण आहे, याच्यावरती पण तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेत. आता लक्षात घ्यायचं, याच्यावरती आयोगाने कसा प्रश्न विचारलाय, सुरुवातीचे असणारे जे काही महाजनपद आहेत ती महाजनपद सध्या कोणत्या नावानं ओळखली जातात, कोणत्या राज्यांच्या मध्ये आहेत, कोणत्या राज्यांच्या त्या राजधान्या होत्या, म्हणजे कॅपिटल्स होत्या, हे असं याच्यावरतीच आयोगाने प्रश्न विचारलाय. म्हणून त्याला आजपर्यंत 7चं वेटेज आहे, म्हणून त्याला 7 मार्क्स आजपर्यंतचे काय आहेत, वेटेज दिलेलं आहे. त्याच्यामुळं प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला सर्वाधिक कशाचा अभ्यास करायचा आहे, तर तो म्हणजे उत्तर वैदिक कालखंड आणि मौर्य कालखंड. मग त्या मौर्य कालखंडामध्ये काय विचारलं जातं बघा, हा जो काही मौर्य टेन्युअर आहे याच्यामध्ये काय विचारलं जातं, त्याच्यामध्ये असणारा राजा विचारला जाईल, त्या राजाच्या दरबारी कोण होते, आर्टिस्ट होते का, किंवा त्याच्यानंतर कोणी म्युझिशियन होते का, म्हणजे म्युझिकवाले कोणी त्याच्यामध्ये होते का, क्लिअर आहे का. मग त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला का त्या राजाने, कोणत्या राजाने काय सुधारणा केल्या, हे सगळं याच्यामध्ये विचारलंय. हेच आहे याच्यामध्ये. माझं पटत नाही ना, तर तुम्ही एक काम करायचं, PYQ घ्यायच्या. आणि PYQ कोणाच्या घ्यायच्या माहिती आहे तुम्हाला, आयोगाच्या PYQ घ्यायच्या. कारण काय असतं ना, की आपल्याकडे 21,000 प्रश्नसंच आहे, 22,000 प्रश्नसंच आहे. आपण काय करतो की वरती उत्तर सोडवत असताना जर का आपल्याला उत्तर नाही समजलं, प्रश्न सोडवत असताना उत्तर जर नाही समजलं, तर आपण थेट खाली उत्तर बघतो आणि ते उत्तर आपण सोडवायचा प्रयत्न करतो, आणि तो एकदम फॉन्ट पण लहान असतो आणि ते डोळ्याला आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे बेटर वे हा आहे की आपण याच्यामध्ये काय करायला पाहिजे, की आयोगाच्याच प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करायला पाहिजेत, त्याच्या प्रिंटा काढायला पाहिजेत. कारण आयोगाचा असणारा सुटसुटीतपणा आपल्याला अजून जास्त प्रेरित करतो. त्यांचा असणारा जो काही फॉन्ट आहे किंवा त्याचा जो काही असणारा त्याला आपण काय म्हणतो की एक सुटसुटीतपणा असतो, प्रश्न विचारण्याची ती स्टाईल म्हणा. कारण हे 21,000-22,000 प्रश्नसंच एवढे मोठे असतात आणि ते एकदम असं किचकिट पद्धतीने आपल्याला ते दिसून येतं. मग ते आपल्याला वाचावंच पण वाटत नाही, तेवढं मोठं पुस्तक पण आपल्याला टेन्शन यायला चालू होतं. त्याच्यामुळे आयोगाच्या PYQ काढायच्या आणि प्रत्येकाचं असं आपल्याला काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. मग मला सांगा, प्राचीन भारतामध्ये, एन्शियंट इंडियामध्ये सर्वाधिक वेटेज तुम्ही कशाचा अभ्यास करणार आहे, तर तो तुम्ही कराल उत्तर वैदिक कालखंड आणि मौर्य कालखंड. बरोबर आहे, या दोघांचा तुम्ही अभ्यास कराल. त्याच्यानंतर सर्वाधिक वेटेज कोणाला अजून याच्यामध्ये 5 मार्काला विचारलंय बघा, तत्वज्ञान, कला, स्थापत्य, साहित्य. आता लक्षात घ्यायचं, ह्याचा अर्थ असा आहे की जे काही आर्ट तयार केलं आहे त्यांनी, जे काही कला निर्माण केली आहे, मग त्याच्यामध्ये टेम्पल्स असतील किंवा त्याच्यामध्ये पुन्हा जे काही साऊथ इंडिया असेल त्या साऊथ इंडियाचं कल्चर असेल. मग त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे जे असणारं काय आहेत, वास्तू आहेत, जसं की कुतुब मिनार आहे, जसं की दिल्ली, जसा की आपला उत्तर प्रदेशचा काय आहे तो आग्र्याचा ताजमहल आहे, त्याच्यानंतर दिल्लीत असणारा लाल किल्ला आहे. मग ह्या सगळ्या वास्तू कोणी निर्माण केल्या, आर्किटेक्चर त्यावेळेस कोण होते, ग्रँड टफनं बांधलेला ग्रँड टफ नावाचा जो काही रोड आहे तो रोड असेल. येतो कशा लक्षात, म्हणजे याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत. आता लक्षात घ्यायचं, हे जे काही फिलॉसॉफर आहेत ना, तत्वज्ञान कोण सांगणार आहे, तर ते फिलॉसॉफर सांगणार आहेत. मग हे फिलॉसॉफर कोणते फिलॉसॉफर कोणत्या राजाच्या कालावधीमध्ये त्यांच्या दरबारामध्ये होते, मग त्यांनी काय लेखन लिहिलेलं आहे, याच्यावरतीच आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपला पहिल्यांदा उत्तर वैदिक कालखंडाला पहिला प्रेफरन्स असला पाहिजे, त्याच्यानंतर आपला मौर्य साम्राज्याला प्रेफरन्स असला पाहिजे, आणि तिसरा म्हणजे आपल्याला कशाला असला पाहिजे, प्राचीन भारताचे स्थापत्य, कला आणि साहित्य, कल्चरला आपल्याला असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघूया आपण याच्यामध्ये की बघा, आता हे 3 प्रश्न विचारलेत, हडप्पा संस्कृती, 3 प्रश्न विचारलेत. मग नंतर आपण तिसऱ्या वेळेस कशाला यायचं, ताम्रपाषाण, हडप्पा, वैदिक. जर तुम्ही बघितले ना, 3-4 पेजेस मध्ये ल्युसेंट जीके मध्ये हे आहे. ल्युसेंट जीके आपल्याला इंग्लिश आणि हिंदी या दोनच लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, ते मराठीमध्ये अवेलेबल नाहीये. बघा, तुम्हाला प्रश्न विचारल्यावर जर समजा तुम्ही मराठीतून प्रश्न विचारला किंवा इंग्लिशमधून प्रश्न बघितला, तर तुम्हाला कळलं ना त्या प्रश्नामध्ये काय विचारलंय. मग तेवढं तर तुम्हाला हिंदी येतच. समजा इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल, हिंदी तुम्हाला तेवढं येतच ना, काय प्रश्न विचारलाय आणि तिथं काय लाईन आहे कळतच ना. फक्त नावं वगैरे तर विचारलेले आहे तुम्हाला, थोडी तुम्हाला तिथे काय कन्सेप्ट विचारलेले आहेत नाही का. त्याच्यामुळे लँग्वेज बॅरियर तिथं येऊ द्यायचं नाहीये. बघा, आता बघायचं आपल्याला मध्ययुगीन इतिहास. मध्ययुगीन इतिहासावर आतापर्यंत आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत सांगा बरं. 29 प्रश्न विचारलेले आहेत. 2013 ते 2023 पर्यंत आयोगाने एकूण किती प्रश्न विचारले, 29 प्रश्न विचारलेले आहेत. क्लिअर आहे.
प्राचीनला 39 म्हणजे 10 प्रश्न याला कमी प्रश्न विचारलेत. मग सर आपण कशाला वेटेज द्यायला पाहिजे? प्राचीनला वेटेज द्यायला पाहिजे. पहिल्यांदा अभ्यास कशाचा करायला पाहिजे? प्राचीनचा अभ्यास करायला पाहिजे, कारण त्याच्यावरती आयोगानं 39 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 39 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत बघा. बघा मग याच्यामध्ये काय आहे? गुलाम घराणे. आता लक्षात घ्यायचं, ही जी काही सगळी घराणी आहेत, ही जी काही सगळी घराणे आहेत, याला आपण एकच नाव देऊया, ते म्हणजे दिल्ली सल्तनत. काय आहे? दिल्ली सल्तनत. मग भारतावरती आक्रमण झाली, मग त्या आक्रमणातून दिल्लीवरती कशा वेगवेगळ्या सत्ता निर्माण झाल्या, आणि मग भारत हळूहळू कशा प्रकारे मुघलांचा गुलाम होत गेला, आणि मग नंतर मुघलांच्या नंतर आधुनिक कालखंडामध्ये ब्रिटिशांचा कसा तो गुलाम होत गेला, हेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे त्याला आपण दिल्ली सल्तनत असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? दिल्ली सल्तनत. मग या दिल्लीच्या सल्तनतवरती किती प्रमुख सत्ता आहेत की ज्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? आक्रमण केलेले आहेत, किंवा त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं आहे, किंवा त्यांनी आपली सत्ता, आपली हुकूमत त्या ठिकाणी दिल्लीवरती गाजवलेली आहे. कारण दिल्ली हे आपलं काय प्रमुख केंद्र आहे, बरोबर. बघा मग त्याच्यामध्ये गुलाम घराणा आहे, खिलजी घराणं, तुगलक, सय्यद घराणे, मुघल सम्राट, लेटर मुघल्स आणि राजपूत मुघल्स. आता ह्याच्या लक्षात घ्यायचं, मुघलांच्या वरती आतापर्यंत सर्वाधिक प्रश्न विचारले बघा, 5 प्रश्न विचारलेले आहेत. मग या मुघलांचे ना 2 प्रकार पडतात, ते आपण हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. खूप खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. येतो विषय लक्षात. मुघल्स 2 प्रकार पडतात मुघलांचे, एक ग्रेटर मुघल आणि दुसरे म्हणजे लेटर मुघल. जे मुघल शासक ग्रेट होते, चांगले होते, त्यांना ग्रेटर मुघल असं म्हणतात. तर ज्या मुघलांच्या कालावधीमध्ये या मुघल एम्पायरला उतरती कळा लागली, तो नष्ट व्हायच्या मार्गावरती आला, त्यावेळेस त्यांना लेटर्स मुघल असं म्हणतात. मग ते लेटर मुघल का निर्माण झाले? कारण त्या ठिकाणी असणारी ऐशोराम संपत्ती वगैरे सगळं वडिलोपार्जितच मिळायला लागले ना. मला जर एखादी गोष्ट वडिलोपार्जित मिळाली तर मला त्याचा काही राहणार आहे का? मला त्याची किंमत राहणार आहे का? नाही राहणार आहे. पण एखाद्या गोष्टी ज्यावेळेस मी स्वतः कमवेन त्यावेळेस मात्र त्याची मला किंमत राहणार आहे. त्याच्यामुळे हे ग्रेटर मुघल आणि लेटर मुघल याच्यावरती आयोगाने सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत, ते म्हणजे 5 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर गुलाम घराणे. बघा आता मी सांगतो तुम्हाला ह्याच्यावरती काय आयोगाने प्रश्न विचारलाय. घराण्यावरती काय बघा, त्या घराण्याचा संस्थापक कोण? माझं पटत नसेल जाऊन PYQ बघायच्या. संस्थापक कोण आहे बघा, लक्षात घ्यायचं, त्याचा संस्थापक कोण आहे, त्याच्या घरी, त्याच्या दरबारी म्हणजे तो जो राजा आहे त्या राजाचा किती राजे होऊन गेले, त्याचे किती राजे होऊन गेले, कोणता राजा त्या घराण्याशी संबंधित आहे किंवा नाही. मग त्या राजाच्या दरबारामध्ये, लक्षात घ्या, त्या राजाच्या दरबारामध्ये कोण कवी होते, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कोण संगीतकार होते, समजा कवी असतील तर त्यांनी काय लेखन केलं, समजा एखादा राजा असेल किंवा तो काय संस्थापक असेल, या संस्थापकाने काय लेखन केलं का, नंतर त्याचा उत्तराधिकारी कोण आला, म्हणजे त्याच्यानंतर सत्तेमध्ये कोण आला, हेच प्रश्न विचारले त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हेडेक करून घ्यायचं नाही, प्लॅन करायचा, प्लॅन करून अभ्यास करायचा आपल्याला. येतोय का विषय लक्षात. याच्यामध्ये हाय वेटेज कोण आहे, ग्रेटर मुघल आणि लेटर्स मुघल. मग बघा त्याच्यानंतर मराठा साम्राज्य 3 प्रश्न, विजयनगर साम्राज्य 3 प्रश्न आणि सुफी संत 1 प्रश्न. आता लक्षात घ्यायचं, विजयनगर साम्राज्य म्हणजे हा आला आपला साऊथर्न इंडिया. लक्षात घ्या काय आला, हा सदर्न इंडिया आला, ज्याला आपण साऊथर्न इंडिया असं म्हणतो. आणि मराठा साम्राज्यावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत. आता लक्षात घ्या, हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगेन, मी शेवटपर्यंत सांगेन की याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे जे जिंकण्यासाठी ते म्हणजे PYQ. आणि कसं अनालिसिस करायचं, काय करायचं, हे ज्या वेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. क्लिअर आहे. आता बघायचं आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, की ज्याच्यावरती 10 वर्षामध्ये तब्बल 125 प्रश्न विचारलेले आहेत. किती प्रश्न विचारलेले आहेत, 125 प्रश्न विचारलेले आहेत. बघा आता 125 जर का प्रश्न विचारले आणि जर समजा आपल्याला वेटेज द्यायचं आहे अभ्यास करायला, तर त्या अभ्यासाला आपण वेटेज कसं देणार आहे. मग सर प्राचीन करायचा, मध्ययुगीन करायचा का आधुनिक करायचा. आता तुम्हीच मला सांगणार आहे की पहिल्यांदा अभ्यास कशाचा करायचा आहे. 10 वर्षामध्ये किती प्रश्न विचारलेत, 125 प्रश्न विचारलेले आहेत. प्राचीनला किती विचारलेले आहेत, 39 प्रश्न विचारलेले आहेत. मध्ययुगीनला किती विचारलेले आहेत, 29 प्रश्न विचारलेले आहेत. येतोय का विषय लक्षात. ह्या वेटेज नुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे, कळतंय. बघा मग इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, मग आपल्याला पहिल्यांदा कशाचा अभ्यास करायचा आहे, मॉडर्न इंडिया. आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला अभ्यास केला पाहिजे. 2 नंबरला कशाचा करणार आपण, प्राचीनचा करणार, कारण प्राचीनला किती प्रश्न विचारलेले आयोगाने आतापर्यंत 39 वेटेज दिलेला आहे. मॉडर्नला किती प्रश्न विचारले आतापर्यंत 10 वर्षामध्ये 125. आणि मग देन 3 नंबरला काय करायचं, आपल्याला मध्ययुगीन इतिहास बघायचा आहे, मिडल एज हिस्ट्री बघायची आहे, ज्याच्यावरती आयोगाने आतापर्यंत 29 प्रश्न विचारलेले आहेत. किती प्रश्न विचारलेले आहेत, 29 प्रश्न विचारलेले आहेत. येतो का विषय लक्षात. हे महत्वाचं आहे बघा. आणि आपण काय करतो की बिना कामाचं आपण टेन्शन घेत बसतो. कशाचं टेन्शन घेतो की यार मला प्रिलियमचा माझा अँसेंट झाला नाही, माझा मिडेवल झाला नाही, माझा मॉडर्न झाला नाही. बरं अँसेंट आणि मिडेवलला किती प्रश्न विचारलेले आहेत, 2 3 4 1 2 3 दरवर्षी. बरं फक्त 3 4 5
जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारलेले आहेत पूर्व परीक्षेला. 15 प्रश्न हे कशाचे असतात, मॉडर्न इंडिया हिस्ट्रीचे असतात. किती प्रश्न असतात, 15 प्रश्न. सांगतो त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया. किती प्रश्न असणार आहेत, 15 प्रश्न असणार आहेत, बरोबर. ह्या 15 प्रश्नांमध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकार पडतात. एक म्हणजे एन्शियंट, काय पडतात, एन्शियंट. दुसरा म्हणजे असणारा मिडेवल आणि तिसरा आहे तो म्हणजे मॉडर्न इंडिया. काय आहे, मॉडर्न इंडिया. बघा लक्षात घ्यायचं, जर तुम्ही ॲज कम्पेअर का समजा दुसऱ्या विषयाला कम्पेअर करा. समजा आता या ठिकाणी पॉलिटी आहे, काय आहे, या ठिकाणी पॉलिटी आहे. या पॉलिटीपैकी, या पॉलिटीला 15 पैकी 15 हे फक्त पॉलिटी आहे. पण हिस्ट्रीमध्ये जर का तुम्ही याल तर 15 पैकी जे काही प्रश्न आहेत त्याच्या 3 भागामध्ये काय होतं, डिवायडेशन होतं. बघा येतो का विषय लक्षात. बघा एन्शियंट म्हणजे 15 जे मार्क आहेत तुम्हाला किंवा जे काही 15 तुमचे क्वेश्चन्स आहेत, हे 15 क्वेश्चनला तुम्हाला 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे एन्शियंट, दुसरा म्हणजे मिडेवल आणि तिसरा म्हणजे मॉडर्न इंडिया. ठीक आहे. पण सर्वाधिक वेटेज तुम्ही कोणाला द्याल, या 3 पैकी पहिलं वेटेज तुम्ही द्याल किंवा पहिला प्रेफरन्स तुम्ही द्याल याला मॉडर्न इंडियाला, त्याच्यानंतर तुम्ही द्याल एन्शियंट इंडियाला आणि तुम्ही 3 नंबरला द्याल मिडेवलला. येतो का विषय लक्षात. आणि हे सगळं आपल्याला कळायचं असेल, याच्यामध्ये जर का आपल्याला मार्क घ्यायचे असतील तर आपल्याला बघणं गरजेचं आहे ते म्हणजे PYQ. क्लिअर आहे. आणि आपल्याला सरासरी आपण येत्या पूर्वपरीक्षेत जे आहे ना, या येत्या पूर्वपरीक्षेला आपण 120+ मार्काचं टार्गेट ठेवायचं आहे. आउट टॉपला येणार, तुम्ही लिहून घ्या. 120+ आपल्याला मार्क घ्यायचे आहेत. मग 120+ मार्क घेण्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयाचं असं ओरिएंटेशन, आपली एक रणनीती आपल्याला करावी लागेल. क्लिअर आहे. बघा मग हे मी तुम्हाला सांगितलं की 15 मार्क जे आपल्याला येणार आहेत किंवा जे काही 15 प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये एन्शियंट, मिडिवल 1-2-3 प्रश्न याचे असतात, 2-3 प्रश्न याचे असतात, बरोबर. म्हणजे दोघांची मिळून जे आहेत ना, एन्शियंट आणि जे काही मिडिवल आहे, लक्षात घ्यायचं. बघा मी काय सांगतो व्यवस्थितपणे ऐकायचं. आता जे काही एन्शियंट आणि मिडिवल आहे ना, हे 2 बाळांनो, ह्या दोघांच्या वरती फक्त 5, 4, 6 दोघांच्यात मिळून 4-5 प्रश्न विचारतात. चला ठीक आहे. या दोघांच्या वरती आयोग किती प्रश्न विचारतं, 6 प्रश्न विचारतं. किती प्रश्न विचारतं, 6 प्रश्न विचारतं. क्लिअर आहे. मग राहिले किती प्रश्न, 9 प्रश्न तुमचे कशाचे आले, मॉडर्नला आले. 9 प्रश्न किती आले, 9 प्रश्न आले. समजा तर 5 प्रश्न विचारले तर 10 प्रश्न तुमचे मॉडर्नवरती विचारले जातात. मग तुम्ही टेन्शन ह्या एन्शियंट मिडिलचं घ्यायला पाहिजे का तुम्ही टेन्शन तुम्ही ह्या मॉडर्नचं घ्यायला पाहिजे. टेन्शन तर कशाचंच घ्यायचं नाही, पण प्रेफरन्स कशाला द्यायला पाहिजे, मॉडर्नला ना. लक्षात यायचं. हे असं अनालिसिस प्रत्येक शब्दाबद्दलचं झालं पाहिजे आपलं. क्लिअर आहे का, सॉरी प्रत्येक विषयाबद्दलचं झालं पाहिजे. बघूया आपण पुढे आता याच्यामध्ये. बघा आता आपण काय बघितलं, आधुनिक इतिहास तो बघितला. या आधुनिक इतिहासावरती आजपर्यंत आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत, तर ते प्रश्न विचारलेत आयोगाने जवळपास 125 प्रश्न विचारलेले आहेत. किती प्रश्न विचारलेत आयोगाने, 125 प्रश्न विचारलेले आहेत. बघूया मग आता आपण त्याच्यामध्ये काय आहे. मग सर मला कधी कधी काय होतं माहिती आहे का, की हा इतिहास म्हणलं ना की माझ्या डोळ्यासमोर अंधारी येते, मला कळत नाही इतिहासातलं काय होतंय, कुठली घटना कुठं आहे, काय आहे. बाळांनो टेन्शन घेऊ नका. अभ्यास जो इतिहासाचा आहे हा ऐकताना किंवा करताना हा स्टोरी टाईप करायचा असतो आणि परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी काही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या असतात. 2 गोष्टी समजून घ्यायच्या. हा इतिहास ऐकताना किंवा हा इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला स्टोरी टाईप करायचा आहे, पण आपल्याला यश मिळवण्यासाठी जो इतिहासाचा अभ्यास करायचा आहे तो थोडासा कन्सेप्च्युअल आणि काही डेटा आपला पाठ असायला पाहिजे. येतो विषय लक्षात. इतिहासाला पण, परंतु, किंवा असे लागू होत नाही, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मग बघा मी तुम्हाला सांगतो, माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज आहे तुम्हाला, की ह्या जे काही कालखंड आहेत या कालखंडानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 100% मार्क्स आहेत. किती मार्क आहेत, 100% मार्क आहेत. बघा मॉडर्न इंडिया आपल्याकडे सहसा हा 1600 पासून गणला जातो. कधीपासून गणला जातो, 1600 पासून. मग 1600 ते 1885 ह्या कालखंडामध्ये काय काय घडलं, त्याच्यानंतर 1885 ते 1905 ह्या कालखंडामध्ये काय घडलं, ज्याला आपण मवाळ युग म्हणतो. त्याच्यानंतर 1905 ते 1920 ह्या कालखंडामध्ये काय घडलं, ज्याला आपण टिळक युग किंवा जहाल युग म्हणतो. त्याच्यानंतर 1920 ते 1947 ह्या कालखंडामध्ये काय काय घडलं. जर कालखंड वाईज तुम्ही जर अभ्यास केला तर 100% तुम्हाला यश आहे. मी तुम्हाला फक्त 2 मिनिटात चॅलेंज आहे माझं, 2 मिनिटात मी सांगतो तुम्हाला इथं काय काय घडलं ते. बघा 1600ला ब्रिटिश भारतामध्ये आले, त्याच्या अगोदर पोर्तुगीज आपल्याकडे आलेले आहेत, बरोबर आहे. पोर्तुगीज आले, पोर्तुगीज नंतर डच आले, डच नंतर पुन्हा ब्रिटिश आले, त्याच्यानंतर पुन्हा फ्रेंच आले. लक्षात यायचं ते आल्यानंतर भारतामध्ये झाले पहिल्यांदा कॅनॅडिक वॉर झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर मराठा इंग्रज, त्याच्यानंतर इंग्रज टिपू सुलतान, इंग्रज शीख, इंग्रज मराठा, इंग्रज फ्रेंच ही महत्वाची युद्ध झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा याच कालावधीमध्ये बघा तैनाती फौज आली. याच कालावधीमध्ये पुन्हा काय झालं आपल्याकडे,
दत्तक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो दत्तक वारस नामंजूर आलं, की ज्याला आपण खालसा धोरण असं म्हणतो. त्याच्यामध्येच पुन्हा काय झालं, चार्टर ऍक्ट आले महत्वाचे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला. त्याच्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आला. त्याच्यानंतर पुन्हा 1833चा कायदा आला. बरोबर आहे का? हा, आणि मग पुन्हा सगळ्यात महत्वाची घटना घडली ह्या कालावधीमध्ये, ती म्हणजे 1757ला वॉर ऑफ प्लासी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा बॅटल ऑफ बक्सार. येतं कशा लक्षात? म्हणजे प्लासी झाली, बक्सार झाली, ब्रिटिशांचं बंगालमध्ये आगमन झालं, 1857चा उठाव झाला, 1858चा कायदा झाला आणि 1885ला राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झालं ना. 1600 ते 1885 पर्यंत एवढ्या सगळ्या घटना घडल्या. संपला ना विषय. आता 1885ला राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली. राष्ट्रीय काँग्रेसच्या 3 अवस्था, एक म्हणजे सुरुवातीला मवाळ युग, दुसरा जहाल युग, तिसरा गांधी युग. काय काय घडलं 1885 ते 1905च्या दरम्यान? महत्वाचे अधिवेशन आहेत, अधिवेशनांचे अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांनी मांडलेले ठराव आहेत, त्या अधिवेशनामध्ये मांडलेले ठराव आहेत. मग महिला अध्यक्ष होती का पुरुष अध्यक्ष होता, त्याचं काय वैशिष्ट्य होतं, तो पहिला कोणत्या धर्माचा होता, कोणत्या जातीचा होता, झालं ना. मग त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांची भूमिका काय होती, आगरकरांची काय भूमिका होती, महत्वाचे जे काही मवाळ नेते आहेत त्यांची काय महत्वाची भूमिका होती, त्यांनी कोणते ठराव मांडले, काय कोणत्या मंजुरी किंवा कोणत्या सवलती त्यांनी ब्रिटिशांकडून घेतल्या, भारत स्वतंत्र होताना कसा हळूहळू भारत आता स्वातंत्र्याच्या उंबरठ्याकडे चालला होता. मवाळांच्या कामगिरीवरती नाराज असताना त्यातून एक नवीन विचारधारा निर्माण झाली, ती म्हणजे जहाल युग. जहाल युगामध्ये काय काय घडलं? 1905 ते 1920 मध्ये बंगालची फाळणी झाली, मुस्लिम लीगची स्थापना झाली. 1909ला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला, मोर्ले मिंटो कायदा झाला. 1916ची होम रूल चळवळ आहे. 1915ला महात्मा गांधी भारतामध्ये आले. त्याच्यानंतर 1917ला आपल्याकडे रौलट ऍक्ट काढला. त्याच्यानंतर रौलट ऍक्टचा निषेध म्हणून आपण जालियनवाला बाग या ठिकाणी भरलं, जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. त्याच्या चौकशीसाठी हंटर कमिशन आलं. हंटर कमिशनच्या दरम्यान एक राष्ट्रीय काँग्रेसची समिती नेमण्यात आली चौकशी करण्यासाठी. 1919चा मोर्ले मिंटो सुद्धा, 1919चा मॉन्टेग्यू जोन्स सुधारणा कायदा आहे. 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि महात्मा गांधीजींच्या पर्वाचा उदय झाला. झाली इथंपर्यंत. इथं घटना घडल्या. 1920 ते 1947 मध्ये काय काय घडलं? 1920 ते 1947 मध्ये पहिल्यांदा असहकार चळवळ चालू झाली. त्याच्यानंतर पुन्हा चौरी चौरा प्रकरण घडलं. त्याच्यानंतर पुन्हा स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडे RSSची स्थापना झाली. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडे सायमन कमिशन भारतामध्ये आलं. सायमन कमिशनला आपण चॅलेंज दिलं म्हणून आपल्याला काय झालं की नेहरू रिपोर्ट तयार केला. नेहरू रिपोर्ट तयार केल्यानंतर पुन्हा आपल्याकडे 1930ला सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली. नंतर गोलमेज परिषदा, श्वेतपत्रिका, 35चा कायदा, 37च्या निवडणुका, 1939ला प्रांतिक राजीनामे, 1940ची ऑगस्ट ऑफर, 1942चं चले जाव आंदोलन, 1946ला कॅबिनेट मिशन, मध्यंतरी असणाऱ्या त्रिमंत्री योजना, लियाकत अली योजना, राजाजी योजना, 1940चा कॅबिनेट मिशन आणि त्याच्यानंतर पुन्हा 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, भारत स्वतंत्र झाला. संपला नाही इतिहास. बघा आहे का? या कालखंडातून अभ्यास करायचा आहे. गांधी युगात काय घडलं, हे काय घडलं, हे काय घडलं, हे काय घडलं. ह्याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा, सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. मग त्यात महिलांचा सहभाग आहे का, मग त्याच्यामध्ये पुरुषांचा सहभाग आहे का, कोणत्या ठिकाणी कोणती घटना घडली, हे सगळं आपण सिलेबस कव्हर करून घेणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे पूर्व परीक्षेला जरी असेल ना तरी हे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला बाळांनो जवळपास 45% हा सिलेबस सेम आहे. आपण जवळपास 45% संपवण्याचा प्रयत्न करणार आहे, की जो मुख्यला पण आहे आणि जो पूर्वला पण आहे, मॉडर्नला. म्हणून आपल्याला सर्वाधिक वेटेज कोणाला द्यायचं आहे? मॉडर्न इंडियाला वेटेज द्यायचं आहे. मॉडर्न इंडियाला आपल्याला काय करायचं आहे? पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणून मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आधुनिक इतिहासाची कालखंडाची रचना हे अशी आहे आणि याच्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा. अजून फक्त आपण ओरिएंटेशन बघतोय, अजून आपण शिकवायला चालू केलेलं नाही. त्यावेळेस तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. कसं वाटलं सांगा बरं तुम्हाला? हे ह्या 4 कालखंडामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी सगळा इतिहास तुम्हाला 2 मिनिटांमध्ये शिकवून सांगितला. म्हणजे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितलं की काय घटना घडल्या. पण त्याच घटना आहेत, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत, मग काय टेन्शन घ्यायचं? हा बघा, लक्षात घ्यायचं. आता तुमच्या अंगामध्ये लेक्चर बघत असताना जोश असेल की यार नाही आपल्याला करायचं आता, हा, पण हे लक्षात ठेवायचं, जोश के साथ होश भी होना चाहिए. हा जोश 28 एप्रिल पर्यंत पाहिजे आपल्याला. बाकी आय डोंट केअर, म्हणजे बाकी मला काय माहिती नाहीये. हा बघा, कळालं का तुम्हाला? बघा मग आता याच्यामध्ये बघूया आपण ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि संघर्ष. जसं मी तुम्हाला सांगितलं महत्वाची युद्ध आहेत. ब्रिटिश मराठा, ब्रिटिश टिपू सुलतान, ब्रिटिश अफगाण, ब्रिटिश शीख आहेत ना, ब्रिटिश फ्रेंच, यांचे काही सत्ता संघर्ष आहेत. ह्या सत्ता संघर्षावर किती प्रश्न विचारलेत? 5 प्रश्न विचारलेत. ब्रिटिशांचं आर्थिक धोरण 1 प्रश्न, 1857चा उठाव 3 प्रश्न, ब्रिटिश प्रशासन व्यवस्था 3 प्रश्न, ब्रिटिशकालीन कायदे व्यवस्था 3 प्रश्न. या कायदे व्यवस्थेमध्ये 1773 ते 1947 पर्यंत असणारे जे काही सर्व कायदे आहेत, या सर्व कायद्यांचा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये समावेश होतो. क्लिअर? बघा मी सांगतो तुम्हाला, मॉडर्न इंडियामध्ये सर्वाधिक वेटेज कोणाला द्यायचं आहे?
सामाजिक सुधारणा. मग त्या सामाजिक सुधारणांच्या मध्ये काय काय येणार माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचा येईल तो म्हणजे ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, मुस्लिम, हिंदू, शीख, पारसी ह्या सगळ्यांच्यातल्या धर्मसुधारणा आपल्या देशामध्ये येणार आहेत. येतो का विषय लक्षात? बघा मग भारतावरती सामाजिक सुधारणा भारतावरती किती प्रश्न विचारल्यात? एकच प्रश्न. पण महाराष्ट्रावरती 13 प्रश्न विचारल्यात. आला का? आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आला बघा. मग महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज, आर्य समाज, ब्राह्मणेतर चळवळ ऐकायचं आहे बघा. इथं ब्राह्मणेतर चळवळ, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये 3 प्रश्न विचारल्यात. आता हा जो काही महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सहभाग, दलित सुधारणा, ब्राह्मणेतर चळवळ, मुस्लिमांच्यातील शिक्षण वृत्तपत्रे. बघा सामाजिक सुधारणाला आपल्याला सर्वाधिक वेटेज द्यायचं आहे. सामाजिक सुधारणेला बघा किती प्रश्न झाले हे? 13 ने 1 14 येतो का? 14 ने 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 3 28, 28 आणि 3 28 आणि 3 31, 31 आणि 1 32. म्हणजे सामाजिक सुधारणेवरती किती प्रश्न विचारल्यात? 32 प्रश्न विचारल्यात. सामाजिक सुधारणा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? सोशल रिफॉर्म असं म्हणतो. काय म्हणतो? ज्याला आपण सोशल रिफॉर्म असं म्हणतो. मग लक्षात घ्यायचं, मॉडर्न इंडियामध्ये सर्वाधिक वेटेज कोणाला द्यायचं? मॉडर्न इंडियामध्ये सोशल रिफॉर्मला द्यायचं. सोशल रिफॉर्मवर किती प्रश्न विचारल्यात? 32 प्रश्न विचारलेले आहेत. किती प्रश्न? 32 प्रश्न. 32 प्रश्न विचारलेले आहेत बघा. येतो का विषय लक्षात? 32 प्रश्न विचारलेत सोशल रिफॉर्मवरती. मग या सोशल रिफॉर्ममध्ये काय काय येणार? ब्राह्मो समाज सांगतो ना काय काय येणार. ब्राह्मो समाज येणार आहे, सत्यशोधक समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, प्रार्थना समाज, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये प्रार्थना समाज आलेला आहे. त्याच्यानंतर ज्ञान प्रसारक मंडळी, मानव धर्म सभा हे सगळं येणार आहे. डिप्रेस्ड क्लास मिशन येणार आहे, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कामगिरी येणार आहे, महात्मा फुलेंची कामगिरी येणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी येणार आहे, की ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सोशल रिफॉर्म म्हणजे सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे ते सर्व घटक या ठिकाणी येणार आहेत. क्लिअर? त्याच्यामुळे मॉडर्न इंडियामध्ये सर्वाधिक वेटेज कोणाला देणार? सोशल रिफॉर्मला 1 नंबरला. हा पुन्हा बघा गांधी युग 30 प्रश्न आहेत. त्याच्यामुळं गांधी युग आपल्याला पाठच पाहिजे. कधीपासून? 1920 ते 1947 पासून. आता 1920 ते 1947 हे झालं भारतातील. काय आहे हे? कुठलं झालं? हे झालं भारतातील. मग याच्या पूर्वीचा देखील तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. पूर्वीचं म्हणजे महात्मा गांधीजींच्या जन्मापासून ते दक्षिण आफ्रिकेतल्या कार्यापर्यंत, इंग्लंडमधल्या कार्यापर्यंत, दक्षिण आफ्रिकेतून भारतात येईपर्यंत जे काही त्यांनी वर्क केलेलं आहे, सोशल असेल, पॉलिटिकल असेल किंवा अजून कसंही असेल, त्या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे गांधी युगावरती किती प्रश्न विचारल्यात? फक्त एकट्या गांधी युगावरती या 10 वर्षामध्ये 30 प्रश्न विचारलेले आहेत. 2013 ते 23 10 वर्षात 30 प्रश्न विचारलेले आहेत. नॉट ए जोक. क्लिअर? काँग्रेसची स्थापना 1 प्रश्न. मवाळ युगावरती 10 प्रश्न विचारलेले आहेत. किती? बघा. आता स्वातंत्र्य चळवळ का बरं म्हणलं जातं? राष्ट्रीय चळवळ जे आहे, नॅशनल मुवमेंट जे आहे, ही 1885 1885 जो आहे इथून ते 1947 पर्यंतच का म्हणलं जातं? 1885च्या पूर्वी राष्ट्रीय काँग्रेसला किंवा राष्ट्रीय चळवळ का बरं म्हणलं जात नाही? नॅशनल मुवमेंट का बरं म्हणलं जात नाही? कारण त्यासाठी काही कारण आहेत. कारण भारतीय लोकांच्या मध्ये नॅशनलिझम जो आहे किंवा जो काय त्याला आपण राष्ट्रवाद म्हणतो, हा राष्ट्रवाद जर उदयाला कधी आला असेल तर तो आला 1885ला. 1857च्या उठावानंतर. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन आलं, न्यूजपेपर आले. या सगळ्यातून आता आपण हळूहळू सुधरत चाललो होतो. आपण मॉडर्न इंडियाकडे किंवा आपण मॉडर्न युगाकडे काय करत होतो? आपण विज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या युगाकडे आता आपली हळूहळू वाटचाल चालू होती. क्लिअर आहे? त्याच्यामुळे स्वातंत्र्य चळवळीवर किती प्रश्न विचारलेत बघा. गांधी युगाचे 30 प्रश्न, मवाळ युगाचे 10 प्रश्न, 30 अंदा किती झाले? 40 आणि जहाल युगाचे 7 47 आणि 1 48 48 आणि 2 50 50 आणि 5 55 55 आणि 4 किती झाले? 55 आणि 4 एकूण 60 झाले. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीवरती तुम्हाला आतापर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत? नॅशनल जे काही फ्रीडम मुवमेंट आहे आपली, हिच्यावरती किती प्रश्न विचारलेत? 59 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे पहिला प्रेफरन्स कुणाचा? बघा इथे किती विचारल्यात? सोशल रिफॉर्मवरती 32 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर इथं स्वातंत्र्य चळवळीवरती नॅशनल फ्रीडम मुवमेंट जे आहे हिच्यावरती किती आहेत? 59 प्रश्न. मग या 59 मध्ये सर्वाधिक कुणाला प्रश्न विचारलेले आहेत? गांधी युग. मग या नॅशनल मुवमेंटमध्ये गांधी युगाचा पहिला अभ्यास करायला घ्या. त्याच्यानंतर पुन्हा मवाळ युग बघा, जहाल युग बघा. पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रेफरन्स नुसार करा. पण विषय असा आहे की जर अभ्यास एकसारखा नाही केला तर काहीही कळणार नाहीये. गांधींनी काय केलं हे कळण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बघावी लागेल. मवाळांनी काय केलं, जहालांनी काय केलं किंवा जहालवादाचा उदय का झाला हे बघण्यासाठी तुम्हाला मवाळ युगाचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे ज्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं
हा जो कालखंड सांगितला होता या कालखंडानुसार अभ्यास करावा लागेल. सुरुवातीला एकदा कालखंडानुसार अभ्यास करून घ्या, या टेंडरनुसार तुम्ही अभ्यास करून घ्या आणि मग देन तुम्ही त्याला काय करा, वेटेज द्या, त्याच्यानुसार त्याला पहिला प्रेफरन्स द्या. माझा विषय मी काय तुम्हाला कळाला असेल. समजा तुम्ही थेट गांधी युग वाचायला चालू केलं तर पाठीमागचं बॅकग्राऊंड माहिती नाही ना, कारण इतिहास हा असा आहे की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती डिपेंड आहे. जर समजा मवाळवाद्यांनी सगळी कार्य केली असती तर जहालवादांचा उदय झाला असता का? झालाच नसता. 1857चा उठाव काय अचानक झाला का? नाही झाला. 1757ला प्लासीचं युद्ध झालं. 1757 ते 1857 या 100 वर्षाचा जो काही कळस आहे, ब्रिटिशांनी अन्याय केलेला जो काही कळस आहे, हा कळस म्हणजे 1857चा उठाव आहे. म्हणजे इतिहासामध्ये एक घटना दुसऱ्या घटनेशी लिंक आहे. जर प्लासीचं युद्ध झालं नसतं तर बक्सारचं युद्ध झालंच नसतं, कारण प्लासीमध्ये हार पत्करली आपण, म्हणून तर आपण बक्सारचं युद्ध केलं. हा म्हणजे इतिहासामध्ये लिंक आहे आणि ही इंटरलिंक अभ्यास आपला पहिल्यांदा रीडिंग झाली की मग दुसऱ्यांदा आपण आहे याच्यानुसार वेटेजनुसार आपण अभ्यास केला तरी चालेल. पण सुरुवातीला जर का तुम्ही नवीन असाल, तुम्ही जर जुने असाल किंवा ठीक आहे सर आम्ही 3 वर्ष 4 वर्ष अभ्यास केलेला आहे, आम्ही काही मेन्स दिलेले आहेत, जर का तुम्ही असे असाल तर तुम्ही काय करा, जे जुने खेळाडू आहेत, जुने खेळाडू, ह्या जुन्या खेळाडूंनी थेट इकडे गेलं तरी चालेल. ब्रिटिश सत्तेच्या स्थापना संघर्ष थेट वाचा, काही अडचण नाहीये. हा झाला अभ्यास, काही मेन्स दिलेले आहेत. महाराष्ट्र सोशल रिफॉर्म, सामाजिक सुधारणा थेट वाचून घ्या, काही अडचण नाही. पण जे लोक नवीन आहेत त्या नवीन लोकांनी असा करायचा प्रयत्न करू नका, नसेल तर गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे म्हणजे आहे. बघा, मी मास्तर असा आहे किंवा मी तुमचा मार्गदर्शक असा आहे की मला सत्य सांगितलेलं कधीही आवडतं, कारण स्वप्नात जगणं आणि सत्यात रमणं याच्यातला खूप मोठा फरक आहे. जो व्यक्ती सत्यामध्ये जगत असतो, रियालिटीला फेस करत असतो किंवा रियालिटी तो ऍक्सेप्ट करत असतो, अशा व्यक्ती लवकर सक्सेस होतात. क्लिअर? हा बघा, हे नॅशनल मुवमेंटला आपण असं वेटेज द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा ज्या काही शेतकरी मुवमेंट आहेत त्या 4 प्रश्नाला आहेत. शिक्षण सुधारणा 2 प्रश्न. स्वातंत्र्योत्तर भारतला आजपर्यंत म्हणजे इंडिया इंडिपेंडन्स जो आहे, किती प्रश्न आहेत ते 11 प्रश्न विचारलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्रावर 6 प्रश्न विचारलेले आहेत. आता हे सगळं मला कळणार कधी आहे? हे सगळं मला कळणार आहे PYQचं अनालिसिस केल्यानंतर. त्यासाठी आपल्याला PYQ बघणं गरजेचं आहे. हा बघा, पुढे बघणार आता संदर्भ साहित्य आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं आहे? संदर्भ साहित्य. संदर्भ साहित्य म्हणजे काय वाचणार आहे मी? काही वाचू का? जेवढे डोक्याला केस नाहीयेत तेवढे मार्केटमध्ये पब्लिकेशन्स आहेत. मग काय वाटतं ना कधी कधी आपल्याला, बघा माझं म्हणणं असं आहे की बरीच पुस्तकं बऱ्याच वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक जर का तुम्ही 10 वेळा वाचलं तर ते तुम्हाला कधीही बेटर आहे. बरोबर आहे का? 10 पुस्तकं एका वेळी वाचण्याऐवजी एकच पुस्तक तुम्ही काय करा, 10 वेळा वाचा. जर लक्षात घ्यायचं, हा जो रेफरन्सेस आहे, संदर्भ साहित्य ज्याला आपण काय म्हणतो, रेफरन्स मटेरियल असं म्हणतो. काय म्हणतो? रेफरन्स मटेरियल असं म्हणतो. हे रेफरन्स मटेरियल जर का चुकलं ना विद्यार्थी मित्रांनो तर खूप अवघड आहे, बरं लक्षात घ्यायचं. आणि पुस्तक कोणाचे अभ्यासायचे असतात? जे स्टँडर्ड पुस्तक आहेत, ही स्टँडर्ड पुस्तकं आपण काय करायची असतात, अभ्यासायची असतात. मला सांगा, आयोगानं तुम्हाला कुणाची पुस्तक दिलेत का? बाबा ह्याचं पुस्तक वापरा, त्याचं पुस्तक वापरा, सांगितलंय का आयोगानं? नाही सांगितलेलं. तरीही आयोगाच्या PYQ ज्या आहेत किंवा आयोगाने विचारले जे काही प्रश्नांचे पॅटर्न आहेत, या पॅटर्नला अनुसरून मार्केटमध्ये खूप चांगली काही दर्जेदार पुस्तकं आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचं पण काय आहे, जे प्राचीन आणि मध्ययुगीन पुस्तक आहे हे देखील खूप पुस्तक चांगलं आहे. मी ज्ञानदीप अकॅडमीच्या पुस्तकांची पब्लिसिटी करत नाही, मी खरं बोलणारा माणूस आहे. लक्षात घ्या, मला विद्यार्थ्याचं कुठलंही नुकसान करायचं नाहीये. जरी मी या आमच्या प्लॅटफॉर्मवरती असेल तर मी आपला गाजावाजा कधीच करत नाहीये. जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड आहे. इव्हन तुम्ही आदरणीय महेश शिंदे सरांचं लेक्चर बघितलं असेल की कोणती रेफरन्सेस बुक वापरायचे आहेत, तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये जे आपले स्टँडर्ड बुक आहेत तेवढीच त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे आपण आपल्या लेक्चर्स घेतोय, तुम्ही आमच्याकडे लेक्चर्स लावलेले आहेत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमची पुस्तकं वापरा. स्टँडर्ड बुक लिस्ट आहे आपल्याकडे आणि तीच आपण काय करायची आहे, रेफर करायची आहे. येतो विषय लक्षात? क्लिअर आहे? हा बघा, मग आता संदर्भ साहित्य बघूया आपण, रेफरन्स बुक बघूया. हे पण आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे मॉडर्न इंडियासाठी ना. मॉडर्न इंडियासाठी अहो मी माझं पटत नसेल ना, मी तुम्हाला वारंवार सांगतोय PYQ बघा. हे आहे ना, माझ्या भाषेत सांगायचं तर बाप माणूस आहे इतिहासाचा पुस्तक 11वीचं. आणि 11वीच्या पुस्तकामध्ये जेवढं सांगितलंय तेवढाच टॉपिक, तोच टॉपिक फक्त पुढे रेफरन्स बुकमध्ये वापरायचा. समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये बघायचं आपल्याला पुढे. ते सुरुवातीला आपण बघतो स्टेट बोर्ड. बघा, हे 8वीचं नवीन पुस्तक आहे. हा 8वीचं काय आहे? हे न्यू पुस्तक आहे. आणि हे 8वीचं ओल्ड पुस्तक आहे. काय आहे? ओल्ड 8th स्टँडर्ड. मी सांगतो तुम्हाला, 8वीचं नवीन आणि जुनं हे दोन्ही खूप महत्वाचे आहेत. आता काय आहे माहिती आहे का, आता जमाना बदलला, सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे आपण निघालोय.
बरोबर आहे का? मग याच्यामध्ये ह्या दोन्हीच्या मध्ये काय पुस्तक आहे? डेटा सेम आहे, फक्त थोडाफार डेटा याच्यामध्ये काय केला आहे, ऍड केलेला आहे. आणि ही चित्र वगैरे जे आहेत ही रंगीत चित्र आहेत, आणि रंगीत चित्र थोडंसं आपल्याला बघायला काय वाटतं, भारी वाटतं डोळ्याला, नाही का? हा, हे 8वीचे 2 पुस्तक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता ही दोन्ही पुस्तक कशासाठी आहेत आपल्याकडे? मॉडर्न इंडियासाठी आहेत. बरं लक्षात घ्या, कशासाठी? मॉडर्न इंडियासाठी. ही दोन्ही मॉडर्न इंडियासाठी आहेत. आता ही दोन्ही पुस्तकं ही भारतासाठी आहेत, इंडिया. ही दोन्ही पुस्तकं जी आहेत जुनी आणि नवी, कशासाठी आहेत? ही इंडियासाठी आहेत. तर हे जे आहे ना, हे 11वीचा जो इतिहास आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. थेट प्रश्न, थेट किती प्रश्न? थेट प्रश्न, लक्षात घ्या, थेट प्रश्न येतात, सरळ सरळ. बघा, आता महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अजून एक आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. आणि बघा, आता हे डॉक्टर अनिल कटारे सरांचं पुस्तक आहे आणि इथं एस घाटाळ सरांचं पुस्तक आहे. या दोघांच्यापैकी कोणतंही पुस्तक तुम्ही यूज करा, काही अडचण नाहीये. माझं म्हणणं असं आहे की जर काही एस घाटाळ सरांचं पुस्तक घेतलं तर हे पुस्तक जरा बेटर राहिलं असं मला वाटतं, कारण फॉन्ट पण मोठा आहे, माहिती पण चांगली आहे. याचा अर्थ असा नाहीये की हे पुस्तक खराब आहे, हे पुस्तक खूप चांगलं आहे, हे स्टँडर्ड आहे. पण याच्यामध्ये काय आहे की सर्वाधिक याच्यामध्ये भारताचा इतिहास दिलेला आहे. काय आहे याच्यामध्ये? सर्वाधिक भारताचा इतिहास दिलेला आहे. आता लक्षात घ्यायचं, ह्या दोन्ही पुस्तकांचं वाचन करत असताना, रिडिंग करत असताना, याच्यामध्ये जे काही सोशल रिफॉर्मर आहेत, काय आहेत जे सोशल रिफॉर्मर, की ज्यांना आपण समाज सुधारक म्हणतो, हे समाज सुधारक तुम्ही यातून नाही केले तरी चालतील. तुम्ही समाज सुधारक करूच नका. समाज सुधारकाचं माझं हिस्ट्रीचं लेक्चर आहे युट्यूबला, 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. येतो एक विषय लक्षात? जवळपास मला वाटतंय की 7 की 8 महिन्यामध्ये ते 408K पर्यंत गेलेलं आहे, 410K पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे एवढं, जर का तुम्ही समाज सुधारक लेक्चर, समाज सुधारक जर तुम्ही युट्यूबला टाकलत ना, तरी 1 नंबरला आपला व्हिडिओ येतो. क्लिअर आहे? म्हणजे जवळपास मी 6 ते 7 पुस्तकांचं एकत्रीकरण करून इंटरनेट ह्या सगळ्या एकत्रित करून मी ते लेक्चर बनवलेलं आहे, आणि त्याच्या PDF पण तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. त्याच्यामुळं या सोशल जे काही रिफॉर्मर्स आहेत यांचं तुम्ही टेन्शन सोडूनच द्या. आणि प्रत्येक पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला 2-3 प्रश्न, बघा सांगतो मी, पूर्व परीक्षेला 3 प्रश्न, कधी कधी 4 प्रश्न, कधी कधी 5 प्रश्न, पण आपण ऍव्हरेज धरूया 3 ते 4 प्रश्न हे सोशल रिफॉर्मवर असतातच. जर समजा 4 प्रश्न तुमचे बरोबर आले, 8 मार्क मिळाली, 3 प्रश्न बरोबर आले, 6 मार्क मिळाले. किती? 4 तासाचं लेक्चर बघून. 3.5 तासाचं एक लेक्चर आहे आणि दुसरं लेक्चर 1.5 तासाचं आहे. म्हणजे जवळपास 4 तासामध्ये तुमचे 24 समाजसुधारक क्लिअर होतात. आणि टू द पॉइंट काय आहे? टू द पॉइंट आहे ते तेवढं फक्त तुम्ही बघून घ्यायचं. याच्यातले समाजसुधारक करायची गरज नाहीये. हा आणि मी तुम्हाला सांगितलंय बघा, आता समाजसुधारक जे आहेत ना, समाजसुधारक तुम्ही हे सोबत ठेवलं तरी चालेल, पण माझं म्हणणं आहे की नाही घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही. पण जो भारताचा इतिहास आहे ना, भारताच्या इतिहासाला समाधान महाजन सरांचं पुस्तक जे आहे ना, हे बेस्ट आहे. बघा पुस्तक हे काय आहे? बेस्ट पुस्तक आहे. आणि आपलं आहे ना, आता लक्षात घ्या, जी जुने विद्यार्थी, मी जर जुन्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे माझं की जर का तुम्ही जुने असाल तर आपल्या ज्ञानदीप अकॅडमीनं एक माइंड मॅप नावाची संकल्पना राबवलेली आहे. बघा काय आहे? आपल्याकडे माइंड मॅप सांगितलेला आहे, आणि त्याच्याबरोबरच आपल्याकडे ऑडिओ नोट्स पण आहेत. बघा काय आहेत? ऑडिओ नोट्स पण आहेत. बघा जसं की कारवान रेडिओची जी जुनी गाणी आहेत ना, तसा तो आपण कार्यक्रम राबवलेला आहे. तो तुम्ही प्रवासात असाल किंवा कुठे जात असाल तर या ऑडिओ नोट्स पण तुम्हाला त्याच्यामध्ये आहेत, की ज्यामध्ये हायलाइटेड टॉपिक्स, ज्याच्याला आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, असे सर्व टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि खूप प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे मार्केटमध्ये ते पुस्तकं थोडीशी काय होतात, अवेलेबल होत नाहीत. म्हणजे एवढं शॉर्टेज आहे त्याचं सध्याचं. येतो गोष्ट लक्षात? माइंड मॅप कुणी वापरायचं आहे? ज्यांचा अभ्यास झालाय, ज्यांनी 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास केलाय त्यांनी वापरा. क्लिअर आहे का? कारण काही गोष्टी छोट्याशा काय असतात की सगळंच तिथं बसवणं काय नसतं, की पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे आपण काय करत असतो, काही गोष्टी शॉर्टमध्ये त्या ठिकाणी मांडत असतो. क्लिअर आहे का? त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्ही घेणं गरजेचं आहे. माइंड मॅप बस रिव्हिजनसाठी खूप बेटर आहे ते. स्ट्रॅटेजी काय असावं सर? स्ट्रॅटेजी म्हणजे काय? बघा, स्ट्रॅटेजी शिवाय तुम्हाला कुठलंही यश मिळणार नाहीये. धोरण काय असायला पाहिजे? चेकमेट आहे. चेकमेट कर द्यायचं आहे ना, तर आपल्याला आपलं धोरण पाहिजे. काय धोरण पाहिजे? बघा, टू डू और नॉट टू डू, ह्या दोघांच्या वरती हे अवलंबून आहे. बघा, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आहे बघा, मी थोडंसं कडवट सांगणारा माणूस आहे, कारण कारलं जरी कडू असेल, लिंबाचा पाला जरी कडू असेल तरी तो शरीराला चांगला आहे. क्लिअर आहे? त्यामुळे समजून घ्यायचं काय आहे. इथं बघा, मनात पण परंतु किंवा याला थारा नको. मग मी अभ्यास केलाय, गांधीयुगाचा अभ्यास केलाय, गांधीयुगाला सरांनी सांगितलं सर्वाधिक वेटेज द्या, मग सोशल रिफॉर्मला द्या, नॅशनल मुवमेंटला द्या, मग मी तसा अभ्यास केलाय, मग तसा प्रश्न नाही आला तर मग मी काय करू? अरे काय ना काय अभ्यास केलायस ना. ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट
पूर्वग्रह दूषित न करता, अरे यार मला परीक्षेत काही येणार नाहीये, हे वाचतोय मी, येणार नाहीये, जर का असं तुम्ही विचार करून जर जात असाल तर तुम्ही 100% नापास होणार. हे क्लिअर आहे. इफ यू थिंक देर इज पॉसिबल, देर इज ऑलवेज पॉसिबल, अँड इफ यू थिंक देर इज इम्पॉसिबल, देर इज ऑलवेज इम्पॉसिबल. येतो का विषय लक्षात? त्याच्यामुळं पणामध्ये आपण जो अभ्यास करतोय त्याच्यावरती तुमचा बाळांनो प्रचंड आत्मविश्वास पाहिजे. काय पाहिजे त्याच्यावरती? तुमचा प्रचंड आत्मविश्वास पाहिजे. मी फाजील आत्मविश्वास म्हणलेला नाहीये, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणलेलं नाहीये, मी सांगितलंय आत्मविश्वास पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी ह्या पहिल्यांदा क्रांती जी जन्म घेते, रिव्हॉल्युशनची काही बॉर्न होते, ती कुठून होते? ती पहिल्यांदा आपल्या विचारातून होते. कुठल्याही क्रांतीची सुरुवात ही पहिल्यांदा विचारातून होते, मग ती सत्यात उतरते आणि मग त्यावेळेस ती फिजिकली क्रांती होते. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इथं पण पहिल्यांदा क्रांती आपल्या विचारात व्हायला पाहिजे, परंतु याला थारा नको आहे. मग मी अभ्यास केलाय, मग मी ॲन्सेंटला मिडलला सरांनी सांगितलं होतं जसं वेटेजनुसार मी थोडंसं मिडियल हिस्ट्रीला मी थोडंसं कमी वेटेज दिलंय. मग समजा आयोगानं जर जास्त प्रश्न मिडियलला विचारले तर अरे राजा 100 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्न आहेत, मार्क किती आहेत? 200 मार्क आहेत. 200 मार्कापैकी 2 वर्षातलं मेरिट बघितलं का? 110 मेरिट आहे. किती मेरिट आहे? 110 मेरिट आहे. ठीक आहे, चला 115 पर्यंत गेलं. 200 पैकी 200 मेरिट का नाही बरं लागलं? किती टक्के मेरिट लागले? 50% मेरिट लागले. किती टक्के? 50% मेरिट लागतंय. का 150 बरं मेरिट लागत नाही? 150 का मेरिट लागत नाही? 160 का मेरिट लागत नाही? 160 मेरिट का बरं लागत नाही? का लागत नाही? कारण इथं सगळं येणं तुम्हाला अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे एखादा घटक जर चुकला तर 100% चुकू द्या, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. अभ्यासातील सातत्य व वास्तविकता पाहिजे. सातत्य पाहिजे. रोज 4 तास करा, 100% करा. ठीक आहे, आज मी खूप 2 तास, आज मी जवळपास 12 तास बसलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि जर काही विचारलं तर काही येत नाही, तो भाग वेगळा. मी दिवसभर बसलोय, नको आहे दिवसभर बसायला. 4 तास कर, पण डेली कर. रोज 4 तास, रोज 4 तास. एका आठवड्याचे किती झाले? साइन चोक 24 तास तुम्ही अभ्यास केला. नॉट ए जोक, 24 तास, 24 आवर. येतो विषय लक्षात? त्याच्यामुळे सातत्य पाहिजे आणि वास्तविकता पाहिजे. आपण काय करतोय? नाहीतर पुस्तक घेऊन बसलाय, तोंडात बोटं घालून पानं उलटलेत, पानं घाण केलेत, वाचत चाललाय, काय कळतोय काय करतोय कळत नाही, PYQ सोडवतोय प्रश्न कळत नाही, प्रश्नाचा अर्थ लावता येत नाही. असं काय असेल तर वेळेत सावध व्हा. वेळेचं नियोजन करून घ्या, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करून घ्या. त्याच्यानंतर उजळणी आणि पाठांतर. 6 दिवस अभ्यास करा, एका दिवस तुमच्यानुसार करायचं. बरं, हे तुमच्यानुसार. कारण काय आहे लक्षात घ्या, ही जी काही उजळणी असते, ह्या उजळणी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? रिव्हिजन असं म्हणतो. या रिव्हिजनवर सहसा किंवा या रिव्हिजनच्या टाइम टेबलवरती आम्ही सहसा बोलायचं टाळतो. कारण कसं असतं ना, कुणी जॉब करत असतं, कुणी 100% वेळ देऊन अभ्यास करत असतं, कुणाला कमी वेळ मिळत असतो अभ्यासाला, कुणाचं अभ्यासात मन लागत नसतं, कोण कुणाच्या मागे लागलेलं असतं. बराच फरक असतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपल्याला काय करायचं आहे, जो अभ्यास केलाय त्याला आपल्याला रिव्हिजन द्यायचं आहे. आणि जर आपण आपल्या अभ्यासाला रिव्हिजन नाही दिली तर आपल्याला ते जमणार नाही. लहानपणी मला सांगा, अ आ ई लिहिलं का नाही तुम्ही? ABCD लिहिली का नाही? मग सुरुवातीला तुम्ही अ आ ई कसं लिहित होता? अ लिहायला सांगितल्यानंतर तुम्ही असं कुठंतरी ते अ लिहायचा. बरोबर आहे का? पण आज जर सांगितलं अ लिहि रे, तर तुम्ही आज असं अ लिहिता. बरोबर आहे का? मग ह्या अ पासून या अ पर्यंतचा प्रवास कशामुळे झाला? उजळणीमुळे झाला. रोज प्रॅक्टिस केल्यामुळे झाला. शाळेत जाऊनच्या झालेल्या प्रॅक्टिसमुळे झाला का नाही झाला? मग तसं इथं आठवड्यातून केलेला जो अभ्यास आहे 4 दिवस 5 दिवस, त्याला रिव्हिजन द्या. कारण पुढं पाठ मागं सपाट आपल्याला नको आहे. क्लिअर आहे? त्याच्यामुळे याचं नियोजन तुम्ही करायला रिव्हिजन झालीच पाहिजे. MCQ आणि PYQ. वन लायनरचा मी सांगू माझ्या भाषेत धुरळा उठला पाहिजे. PYQ आणि वन लायनर बास. PYQ बघायचं. समजा PYQ वरती गांधी युगावरती प्रश्न विचारलाय. बरं ठीक आहे, गांधी युगावरती कशावर प्रश्न विचारलाय? गांधीजींच्या असहकार चळवळीवर प्रश्न विचारलाय. असहकार चळवळ 1920 ते 1922 कोळूनच प्यायची कोळून. चॅलेंज आहे, चॅलेंज लक्षात घ्यायचं. कोळूनच प्यायचे. मग ती चळवळ चालू कधी झाली? कुठं त्याचा ठराव मांडला? कोण अध्यक्ष होतं? त्याच्या काय अडचणी होत्या? मग त्याला गुगलला सर्च करा, पुस्तकात सर्च करा, अजून एखादं रेफरन्स मटेरियल वापरा, काही वाचा. पण जर भविष्यात असहकार चळवळीवरती प्रश्न आला तर प्रश्न नाही सुटला पाहिजे. सविनय कायदेभंग चळवळ प्रश्न आलाय गांधी युगात. तुम्ही प्रश्न वाचायला लागलाय, सविनय कायदेभंग चळवळ प्रश्न आलाय. सविनय कायदेभंग चळवळ तिथंच ऑन द स्पॉट 5 मिनिटात संपून टाकायची. 5 मिनिटात. आणि मग मार्केटमध्ये हे सगळा आपला जो अभ्यास झालाय, आपला अभ्यास किती झालाय याच्यासाठी आपण काय करायचं? मार्केटमध्ये MCQची बुक्स आहेत.
त्याला आपण सराव प्रश्नसंच म्हणतो, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स असं आपण म्हणतो, किंवा त्याला आपण प्रॅक्टिस क्वेश्चन बँक या नावाने देखील ओळखतो. ते घेऊन यायचे. मी अभ्यास कसा केला पाहिजे, मला आयोगाला कसं ओळखता आलं पाहिजे, मी किती अभ्यास अजून करायला पाहिजे, हे मला कळण्यासाठी मी करणं गरजेचं आहे PYQ, आणि माझा अभ्यास किती झालाय, मला किती सोडवायला येतंय हे तपासण्यासाठी बघणं गरजेचं आहे, ते म्हणजे MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मी सांगू तुम्हाला, अजून आपल्याकडे 4 महिने आहेत. ह्या 4 महिन्यामध्ये जवळपास माझं टार्गेट असं आहे तुम्हाला सांगण्याचं की 1,00,000 MCQ सोडवून झाले पाहिजे. किती? 1,00,000. 21,000 तर आयोगाचेच आहेत. कंबाईन सगळे काय असेल ते, ग्रुप B C मेन्स करून काय असेल ते, समजा 22,000 आहेत. UPSC प्रिलियम मधले एन्शियंट आणि मॉडर्न आणि मिडिवल तेही प्रश्न सोडवायचे, UPSC प्रिलियमचे. येतो का विषय लक्षात? तेही सोडवायचं आहे. आणि MCQ सोडवा. तुम्ही टेस्ट सिरीज देणार आहात, त्यातले प्रश्न सुटणार आहेत. अहो जर एवढं सगळं केलं ना, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही 100% तुम्हाला पद आहे, 100% मार्क आहेत तुम्हाला, पण तुम्ही तेवढं करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एवढं प्रोत्साहित करतोय, तुमचा जोश असेल, पण ह्या जोश सोबत तुमचा काय पाहिजे, होश पण पाहिजे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. ताणतणाव नियोजन, स्ट्रेस येणार आहे. हिस्ट्री वाचताना कुठेतरी जॉग्राफी आठवणार आहे, जॉग्राफी आठवताना कुठेतरी पॉलिटी आठवणार आहे, पॉलिटी वाचताना कुठेतरी सायन्स, जनरल सायन्स आठवणार आहे. त्यासाठी एक बेटर वे आहे, नंदकुमार सरांचा बेटर वे हा आहे. समजा आजच्या तारखेला, समजा आता XYZ ही आपली काय तारीख आहे, या तारखेला समजा मी हिस्ट्रीचा अभ्यास केला, ही तारीखच टाकायची. याला काय करायचं, एक डेली रुटीन डायरी बनवायची. काय बनवायची? डेली रुटीन डायरी बनवायची. आता काय करते डेली रुटीन डायरी, सांगतो काय करतो. आजच्या डेटला, येतो विषय लक्षात, हिस्ट्री आज मी आजच्या तारखेला वाचली, बरोबर आहे. समजा आज किती तारीख आहे, आज तारीख आहे 15 डिसेंबर. 15 डिसेंबरला मी आज हिस्ट्री घेतलं, ठीक आहे. मी हिस्ट्रीमध्ये आज गांधी युग वाचला. आज काय वाचला मी? गांधी युग वाचला. या गांधी युगामध्ये मी आज काय वाचलं बरं, चला मी आज याच्यामध्ये असहकार आणि सविनय कायदेभंग चळवळ हे 2च वाचलं मी. हे 2 वाचलं. आजच्या तारखेला हे लिहून ठेवायचं 15 डिसेंबरला. समजा मी 15 डिसेंबरला अजून एखादा विषय घेतला असेल, समजा मी आता या ठिकाणी पॉलिटी हा विषय घेतला, पॉलिटी विषयामध्ये मी आज काय वाचलं, संसद वाचला. संसद वाचला. मग असं एक एक प्रकरण करत तुम्ही सर्व विषय संपवून जाल. समजा तुमचं असं करत संपूर्ण, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अभ्यास केलाय त्या दिवशी काय वाचलंय याचा का लेखाजोखा ठेवला तर तुम्ही फायद्यात राहाल. समजा हा इतिहास पूर्ण झाला, पॉलिटी पूर्ण झाला, आणि तुम्ही पुढं अभ्यास करत गेला. समजा तुम्ही जॉग्राफीचा अभ्यास करायला लागलाय आणि अचानकपणे जर तुम्हाला आठवलं, अरे यार मला हिस्ट्रीचं काहीच झालं नाही, माझं पॉलिटीचं काहीच झालं नाही, हे असं वाटतं. हे वाटणं ह्युमन टेंडन्सी आहे, वाटलं पाहिजे. त्याशिवाय टेन्शन आपल्याला येतं नाही. टेन्शन आलं पाहिजे, आणि ते टेन्शन पॉझिटिव्ह पाहिजे. टेन्शन 2 प्रकारे येतं. एक, काहीतरी करून टेन्शन येतं, आणि दुसरं म्हणजे काही न करता टेन्शन येतं. मग बेटर हे आहे की काही करून टेन्शन आलं चांगलं आहे ना, बरोबर. मग मला जॉग्राफीचा अभ्यास करताना वाटलं की यार माझा पॉलिटी राहिले, मला काही सूचना झालंय, माझा काय अभ्यास झालेला नाही. त्यावेळेस ही आपली डायरी उघडायची आणि ह्या डायरीमध्ये बघायचं कोणत्या तारखेला आपण पॉलिटीचा काय अभ्यास केलाय. झाला ना, राहिला ना लेखाजोखा तुमच्याकडे. तुम्हाला आत्मिक समाधान वाटलं पाहिजे, मी अभ्यास केलाय, प्रॉपर अभ्यास केला. भले मला अपयश येऊ दे, पण मला असं वाटलं पाहिजे की मी अभ्यास करताना कधीच चूक केली नाही, असं मला वाटलं पाहिजे. आणि याच्यासाठी हा सगळा प्रोग्राम आहे, हा सगळा प्रोग्राम राबवला पाहिजे. डेली रुटीन डायरी ठेवायची, डेली रुटीन डायरी सोबत मी आजच्या तारखेला काय वाचलं. मग याला तुम्ही पाठीमागं, अरे यार माझं पॉलिटिक्स तर झालंय, मग पॉलिटी वाचताना हिस्ट्री आठवते, हिस्ट्री राहिले माझं, डायरी लगेच उघडायची, बघायची डायरीमध्ये, अरे झालंय ना यार माझं. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा त्याच डायरीमध्ये रिव्हिजन टाईपचा करायचा. काय करायचा? रिव्हिजन टाईपचा करायचा. येतो का विषय लक्षात? त्याच डायरीमध्ये काय करायचं? रिव्हिजन टाकायचं. बघायचं मग त्या रिव्हिजनमध्ये काय आलं. त्या रिव्हिजनमध्ये चला आता आपल्याला ह्या दिवसाला आता रिव्हिजनला हिस्ट्रीला द्यायचे आहे, 2 नंबर आपल्याला जॉग्राफीला द्यायचे आहे, नंतर आपल्याला पॉलिटीला द्यायचे, नंतर आपल्याला इकॉनॉमिक्सला द्यायचे. द्या ना मग. रिपिटिशन झालं, रिव्हिजन झाली, मग कशा टेन्शन आहे. ताणतणावाचं नियोजन असं करायचं असतं. आला का विषय लक्षात तुमच्या? ह्याला म्हणायचं ताणतणाव नियोजन. त्या ताणतणाव नियोजनामध्ये तुम्ही स्वतःला पण वेळ देणं गरजेचं आहे. समजा मला काय आवड असेल तर अभ्यास हा एन्जॉय करत करायचा आहे, एन्जॉय करत पोस्ट घ्यायचे. तोंडावरती 12 वाजून अभ्यास करायचा नाही. लक्षात घ्या. ताणतणाव नियोजन कळालं असेल तुम्हाला, कसा नियोजन ठेवायचं आहे ते. इथं काय दिसते बघा, हे दिसेल तुम्हाला काय करावे, टू डू दिसेलच, पण इथं काय दिसेल तुम्हाला. आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलला आपल्याकडे फिंगर लॉक आला बघा, फिंगर लॉक. इथंच असा हा फिंगर लॉक आहे, मग असा अंगठ्याचा आहे, बरोबर. मला सांगा, आपला जोपर्यंत आपण त्याला बोट लावत नाही तोपर्यंत आपला मोबाईल अनलॉक होणार आहे का?
नाही होणार आहे. त्याच्यामुळं आपण अनलॉक आहे, आता सध्या लॉक आहे, आपण लॉक आहे, लॉक आहे, आपण लॉक आहे म्हणजे आपण सध्या परीक्षांचा अभ्यास करतोय आणि ज्यावेळेस आपण अनलॉक होईल त्यावेळेस आपल्याला पद मिळेल. आता कसं आहे, आपण लॉकमध्ये आहे, बंदिस्त आहे आपण सगळ्यांच्या, घरचा, सोसायटी, जे पण काय असेल, पाहुणे रावळे म्हातारे खोतारे सगळे आपल्याला बडबडतील आता, कारण आता आपण बांधलो गेलेलो आहे. आणि ही जर आपली सिलेबसची आणि आयोगाची जर काही बंधनं तोडायची असतील आणि आयोगामध्ये जर काही एंट्री करायची असेल, महाराष्ट्राच्या राजपत्रात जर का नाव टाकायचं असेल तर तुम्हाला पासवर्ड तुमचा योग्य पाहिजे. आणि मग सर पासवर्ड कसा योग्य करायचा सांगतो ना काय करायचं. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेतलं यश टू डू और नॉट टू डू यांच्यावरती अवलंबून असतं. 100% अभ्यास असण्याची गरज नाही. समजून घ्यायचं काय आहे बघा. इथं बघा काय करावं, अभ्यासक्रम समजून घ्यायचा. पहिल्यांदा काय करायचा, पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घ्यायचा. कोणत्या टॉपिकवरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो वेटेज असं म्हणतो. काय म्हणतो आपण, वेटेज असं म्हणतो. पाठीमागच्या वर्षीय प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आपली स्वतःची रणनीती तयार करायची, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो PYQ म्हणूया, ज्याला आपण काय म्हणूया PYQ. तुम्ही बघितले पाहिजेतच. कोणते घटक तोंडपाठ करावे लागतील, हो 1857चा उठाव, काही महत्वाचे कायदे आहेत ते पाठ असायलाच पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, ते आपल्याला पाठ असायलाच पाहिजेत, लक्षात घ्यायचं. नेमकं काय तोंडपाठ करायचं आहे, सगळा डेटा तोंडपाठ करायचा का नाही, मग आता नेमकं काय तोंडपाठ करायचं यासाठी तुम्हाला PYQ बघा. मग आयोगानं कोणत्या घटकांवरती वारंवार प्रश्न किंवा काही महत्वाचे इयर्स विचारलेले आहेत, तेच इयर्स तेवढेच इयर्स आपल्याला तोंडपाठ करायचे आहेत. आणि हे तुम्ही ठरवायचं PYQ बघून की काय अभ्यास करायचा आहे आणि काय नाही ते. अभ्यासक्रमाचं सूक्ष्म वाचन करायचं आहे. मला असं वाटेल माझा अभ्यास झालाय, 2 रिव्हिजन झाल्यात, 3 रिव्हिजन झाल्यात, मी वरवरचं वाचतो, चालणार नाही. शब्दांमुळे फरक पडतो, इयरमध्ये फरक पडतो. येते गोष्ट लक्षात. उजळणीचं वेळापत्रक तयार करा, रिव्हिजन द्यायचे त्याचं वेळापत्रक तयार करा. केलेले नियोजन सातत्यानं अंमलबजावणी झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, जे तुम्ही तयार केलेलं आहे टार्गेट, ते टार्गेट तुमचं पूर्ण झालंच पाहिजे. मॉक टेस्ट द्यायला पाहिजे, अभ्यास किती झालाय किंवा काय झालाय, आणि चालू घडामोडींची पण तुम्ही तयारी करायला पाहिजे. बघा काय करू नये, डोंट विनाकारण एखाद्या विषयात तज्ञ होण्याचा प्रयत्न करायचा नाही. सगळ्यात महत्वाचं, स्पर्धा परीक्षांचं विद्यार्थ्यांचं सगळ्यात मोठं चुकतं, किंवा आम्हालाही येताना काही विद्यार्थ्यांच्या मध्ये असा आविर्भाव जाणवतो. आम्ही कोणाला असं दुखवत नाहीये, आजपर्यंत कधी दुखवलेलं नाहीये आणि इथून पुढे कधी दुखवणार नाहीये, पण एका वेगळ्या ॲटिट्यूडमध्ये येतात की मग हेच आलं तर, मग तेच आलं तर. याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. आणि ओव्हर थिंकिंग हे आपल्या मरण्याचं कारण आहे. ओव्हर थिंकिंग, तुम्ही सायकोलॉजिकल डिस्टर्ब व्हाल. ओव्हर थिंकिंग करायचं नाही, विनाकारण तज्ञ व्हायचं नाही त्याच्यात. आयोगानं तसं विचारलं ना तसंच सांगायचं. तेवढं आयोगानं सांगितलं पश्चिमेला सूर्य उगवतो, पश्चिमेलाच उगवला पाहिजे, सीसॅट सारखं. तिचं स्वतःचं डोकं लावायचं नाही. फापट पसारा परीक्षेला न येणारा भाग सोडून द्यायचा. मग प्रत्येकाला असं वाटत असतं की यार मी पुस्तक वाचलंय, सरांनी सांगितलंय हाच टॉपिक करा, तोच टॉपिक करा. सरांनी सांगितलेलं म्हणण्यापेक्षा म्हणून सरांनी इथं दिलेलं आहे की स्वतःची रणनीती तयार करा PYQ बघून. क्लिअर आहे का. जे परीक्षेला भाग घेणार नाही त्यामध्ये का वेळ वाया घालवायला लागलाय. येतो कशा लक्षात. विनाकारण जास्त विचार करायचा नाही, ओव्हर थिंकिंग करायचं नाही. ओव्हर थिंकिंग कराल तर जाल. विषयाबद्दल जाणून घेताना असताना त्या विषयाबद्दल बघा, अभ्यासक्रम समजून घ्या, आयोगाच्याच प्रश्नपत्रिका बघा, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल बघा, कोणती ठराविक प्रकरणं अभ्यासायचे तेही बघा, वारंवार येणाऱ्या प्रश्नांची टक्केवारी बघा, एखादा तोच तो प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे कसा विचारलाय तो बघा. म्हणजे असं खाणं काय आणि असं खाणं काय, उत्तर तेच आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. येतो विषय लक्षात. हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, विषयाबद्दल जाणून घेताना बघायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे ओरिएंटेशन लेक्चर संपलेलं आहे. ह्या विषयाबद्दल जर काय तुमच्या अडीअडचणी असतील तर हा माझा नंबर आहे 93 22 59 07 53. 9322590753 हा माझा नंबर आहे. जर तुमच्या काही आता अडीअडचणी असतील तर ते तुम्ही मला काय करू शकता, विचारू शकता. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट लेक्चरला. थांबूया तोपर्यंत. नमस्कार.